पहिल्या लेक्चर्समध्ये स्कोप ऑफ आयुर्वेदा बघितलं. दुसऱ्या लेक्चर्समध्ये आपण आयुर्वेदिक पद्धतीने कशी केस टेकिंग घ्यायची हे बघितलं. आता आपल्याला तिसऱ्या व्याख्यानासाठी जे उपलब्ध झालेले व्याख्याते डॉक्टर हितेंद्र आहेजाव, त्यांचं वरद हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर असं 25 बेडचं ॲलोपॅथीचं हॉस्पिटल आहे. खूप कमी वयामध्ये आणि खूप कमी काळामध्ये पूर्ण वेल इक्विप्ड 25 बेडचं ॲलोपॅथीचं मोठं हॉस्पिटल उभारून सुद्धा आयुर्वेदाची जी गोडी आहे तर ती तशीच आजतागायत आहे. काही रुग्णांना ते इंटिग्रेटेड ट्रीटमेंट, विशेषतः ते डायबिटीसमध्ये इंटिग्रेटेड ट्रीटमेंट ह्या विषयावर सखोल अभ्यास त्यांचा आता चालू आहे आणि अनेक रुग्णांमध्ये ते यशस्वीरित्या त्याचा उपचार करत आहेत. तर आज ते आपल्याला उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत. मी सरांना विनंती करतो की सरांनी धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सरांना विनंती करतो की व्याख्यानाला सुरुवात करायची. थँक्यू सर. नमस्कार. बेसिकली आज केस टेकिंग म्हणजे खरं तर प्राईम आणि पहिली स्टेप जी आपण रुग्ण उपचारामध्ये किंवा पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये करतो त्यापासून आपण सुरुवात करणार आहे. केस टेकिंगचा हा जो टॉपिक आहे हा थोडा हिमनगरसारखा आहे. म्हणजे याच्यातनं तुम्ही एक टॉपिक तुम्ही खाली गेलात की तो फार डेप्थमध्ये जातो किंवा मराठी सगळ्यांना समजतं ओके किंवा मग याची डेप्थ जसं आपण जाऊ तशी होत जाईल. सो मी कंपाईल केलेलं आहे. सो ब्रीफमध्ये कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे मी त्यातनं कवर केलेत. मेनली कन्सिडरिंग NABHचे जे काही ॲक्रेडिशन्सनुसार ज्या केस टेकिंग झाल्या पाहिजे किंवा केस पेपर्स प्रिपेअर केले पाहिजे त्या दृष्टीने थोडासा फोकस यामध्ये ठेवलेला आहे. सो मेनली मी जे आज पॉईंट घेणार आहे त्यामध्ये पहिलं आहे हिस्ट्री टेकिंग. सो हिस्ट्री किंवा केस टेकिंग यातले हे सगळे पॉईंट्स आहेत जे आपण आज कव्हर करणार आहे. सो बायोडाटा ऑफ द पेशंट, ॲलर्जी हिस्ट्री, पेन स्कोअर. हा पेन स्कोअर जो आहे मी तुम्हाला सांगेलच की आता NABHच्या नॉर्मनुसार प्रत्येक पेशंटचा पेन स्कोअर हा तुमच्या OPD आणि IPDच्या पेपरवर आला पाहिजे. त्यानंतर कंप्लेंट्स ऑफ प्रेझेंट इलनेस, हिस्ट्री ऑफ पास्ट इलनेस, पर्सनल हिस्ट्री, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री, ऑक्युपेशनल अँड सर्जिकल हिस्ट्री. सो बायोडाटामध्ये आता ह्या जरी गोष्टी तुम्ही मोस्टली फर्स्ट इयरला किंवा तुम्ही ज्यावेळेस केस घेता त्यावेळेस तुम्ही शिकला असाल, पण याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स खरं तर कसे येतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोच की पेशंटचं नाव तर डेफिनेटली असलं पाहिजे. बऱ्याचदा पेशंटच्या नावापुढे मिस्टर, मिसेस, मिस ह्या लावण्याने सुद्धा भांडणं झालेले आहेत रिसेप्शन डेस्कवर. ओके काही जे लोक असतात ते फार अँशियस आणि प्रचंड कॉन्शियस असतात असं आपण म्हणू रिगार्डिंग प्रिफिक्स. सो त्यासाठी ते प्रिफिक्स काय लावायचं हे सुद्धा पेशंटला खरं तर विचारलं गेलं पाहिजे. यासाठी आता नवीन जो टाईप आलेला आहे की यामध्ये एक फॉर्मच बनवला जातो की जी माहिती पेशंटला अपेक्षित आहे ती आली पाहिजे. काही लोकांना वडिलांचं नाव टाकलेलं आवडत नाही, काही लोकांना सरनेम टाकलेलं आवडत नाही, तर काहींना फक्त इनिशियल्स टाकले पाहिजेत. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे थोडेसे वादंग निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात. ऑब्वियस एज तर आहेच. सेक्स, आता सेक्सच्या बाबतीत मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर हा पण एक पार्ट आला आहे. सो पेशंटला प्रायोरिटी वाईज विचारलं गेलं पाहिजे, त्यासाठी महत्त्वाचं आहे. ॲड्रेस डिटेल्समध्ये असणं गरजेचं आहे. NABHचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये ॲड्रेस डिटेल्समध्ये असण्याचं रिझन असं आहे की आता दिवसेंदिवस जे क्राईम्स होत आहेत ते इंटेलिजंट ज्या
ॲडव्हान्स इंटेलिजन्सी वापरून क्राईम केले जात आहेत. सो त्यासाठी तुम्हाला डिटेल्स त्याचं असलं पाहिजे. ऑक्युपेशन, रिलिजन, मॅरिटल स्टेटस, आधार नंबर. आता हा खरं तर कंपल्सरी आहे का? येस. सो प्रत्येक पेशंटचा आधार नंबर हा आता रजिस्टरला असणं गरजेची, कारण बऱ्याचदा असं पॉसिबल आहे की हितेंद्र आयराव नावाने मी ह्या काउंटरला आलो आणि माझं नाव हितेंद्र आयराव, आपण काही व्हेरीफाय करत नाही आणि हितेंद्र आयराव मुळात कुठेतरी राहून क्राईम करतो. त्याचा कोणीतरी प्रॉक्सी येऊन काउंटरला सांगतो की असं असं मला ॲडमिट करायचं आहे, मला त्रास होतो आहे, आणि आपण ॲडमिट करतो आणि नंतर ह्या गोष्टी रिव्हील होतात आफ्टर सम डेज किंवा नंतरच काही काळाने. त्यामुळे आपल्याला UDI नंबर, जेणेकरून त्याचं व्हेरिफिकेशनसुद्धा स्टार्ट झालं पाहिजे या दृष्टीने, आणि कॉन्टॅक्ट नंबर्स. सो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबरचा किस्सा एकदा असंच झाला होता. बऱ्याचदा पेशंट एकटा येतो हॉस्पिटलमध्ये, डेस्कवर, कॅज्युलिटीमध्ये बऱ्याचदा एकटा येतो आणि एकटा येऊन तो ॲडमिट होतो. समहाऊ ॲडमिट असतानाची त्याची कंडिशन आणि कधी कधी त्याचा जो इलनेस प्रोग्रेसिव्ह असतो, डिटोरेटिव्ह असतो, आणि तो कॅज्युलिटीमध्ये जाईपर्यंत कधीची डिटोरिएट होतो. त्यावेळेस पेशंटची माहिती न घेता आपण त्याला ट्रीट केलेलं असतं आणि सडन तो बॅड होतो, त्याच्या कॉन्शियस लेवल कमी होतात आणि मग आपण विचारतो, अरे तुझं नाव काय, तू राहतोय कुठं? मग तो त्याचं स्लगिश सुरू होतं, त्याची डिसओरिएंटेड झालेला असतो, त्यामुळे त्याला नीट बोलता येत नाही आणि तुम्ही मग यू विल लँड अप इन क्रिमिनल गोष्टी तुम्हाला फेस करायला लागतात अननेसेसरी. माझ्याकडे एकदा असंच झालं होतं, एक पेशंट माझ्याकडे अल्कोहोल विड्रॉवलचा म्हणून ॲडमिट झाला. त्यावेळेस ही अगदी 10 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याला ॲडमिट डे केअर मी केलं होतं त्यावेळेस, आणि संध्याकाळी तो घरी जाणार आहे. घरी जाणार म्हणून त्याला घ्यायला कोणीच आलं नाही. मग त्याने मला रिक्वेस्ट केली, सर रात्रभर मला इथं झोपू द्या, मी सकाळी जातो असं म्हणून. मग मी पण त्याला अलाउड केलं आणि मी घरी आलो, झोपलो. रात्री सिस्टरचा फोन आला की सर पेशंटला कन्व्हर्जन आलेला आहे आणि तो कन्व्हर्जनमधनं काही बाहेरच येत नाही. मग मी गेलो तर तो स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये होता. मोर दॅन 5 to 6-7 मिनिट्स त्याला कन्व्हर्जन चालू होता. नंतर डेलिरियम स्टेजमध्ये गेला, इरिलेव्हंट टॉक वगैरे सगळं सुरू झालं. ह्यामध्ये मग मला पेशंटजवळ थांबायला लागलं. एक माणूस मी शोधला. मी त्याला म्हटलं की ह्या हॉटेलच्या रांगेला कुठेतरी राहतो, तू गाडी घे आणि ते हॉटेल शोध, कुठे राहतो ह्या नावाचा माणूस. म्हणजे अननेसेसरी माझं ह्युमन पॉवर मला वापरायला लागलं. मग तो शोधला, ॲम्ब्युलन्समध्ये टाकला त्याला आणि समोर ते सगळं केलं. हे अननेसेसरी होतं. सो म्हणून ह्या गोष्टी डिटेल्समध्ये असणं फार गरजेचं आहे आणि याचं व्हॅल्यू तेव्हाच कळतं जेव्हा आपण फेस करतो. ओके. सर्वसाधारणपणे हे जे काही इकडे हे जे काही आता केस पेपर आले आहेत, हे थोडेसे कंपाईन स्वरूपाचे आपण केलेले. यामध्ये पेशंटची इन्फॉर्मेशन या स्वरूपामध्ये इथे येते. हा पेन स्कोर इथे येतो. पेन स्कोर हा 1 to 10 मी पुढे सांगतोच. महत्वाचे ॲलर्जीज, पेन स्कोर पुढे मी सांगतोच. महत्त्वाचे ॲलर्जीज आणि व्हल्नरेबल पेशंटची सिच्युएशन काय आहे ती मी पुढे सांगतोच. हे तुम्हाला आधीच हायलाईट केले पाहिजे, जेणेकरून जो कोणी केस रीड करणार आहे त्याला पहिल्यांदाच ह्या गोष्टी फेस झाल्या पाहिजे. सो त्यानंतर हे डिटेल्स आपण पुढे घेणारच आहोत. इथं तुम्ही जर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर इथे एक नातेवाईकांची आणि डॉक्टरांची सही आहे. ठीक आहे. याच्या बाबतीत पण एक किस्सा माझ्यासोबत झालेला आहे, तो मी तुम्हाला सांगेलच शेवटी. तर ही जी काही हिस्ट्री तुम्ही सांगितली आहे याला पेशंटची संमती आहे. पेशंटच्या संमतीने तुम्ही घेतलं म्हणून हे इथं तुम्हाला गरजेचं आहे. आणि पुढे मग जनरल एक्झामिनेशन, सिस्टमिक एक्झामिनेशन, प्रोव्हिजन डायग्नोसिस आणि हा सगळा पार्ट आपण घेत आहोत. सो महत्त्वाचं ॲलर्जीज. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे पेशंटला कुठल्या तरी गोष्टींची ॲलर्जीज असते. मेडिसिन असो, फूड पार्टिकल्स असो, ॲनिमल फर असो, डस्ट असेल, एखादा स्मेल असेल, इवन तुमच्याकडे मॉस्किटो कॉईल्स किंवा वेपरायझर्स लावलेले असतात, त्याचे तुम्हाला पेशंटला ॲलर्जी असू शकते. सो हे तुम्हाला आल्या पेशंटला काय होतं आहे की पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो, बसतो, छान असतो आणि सडन त्याला ब्रेथलेस व्हायला लागतो. पण तो आलेला असतो दुसऱ्या कारणाने आणि लक्षात येतं नंतर की आपण जी कॉईल तिथे लावली आहे त्याची ॲलर्जी त्याला आली आहे आणि अननेसेसरी ह्या गोष्टी सगळ्या घडल्या. सो ॲलर्जीचे जे प्रायमरी सिम्पटम्स आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. रॅश येणे, इचिंग होणे, डोळ्यांना आगाग होणे, हे कफिंग हे सिम्पटम्स कोणी बघितले की नाही मला माहीत नाही, पण कफिंग हे सिम्पटम येणं म्हणजे पेशंट पल्मनरी इडिमामध्ये असल्याचं लक्षात येतं. पेशंट ऑक्सिजनसाठी थ्रस्ट व्हायला लागतो, त्याचं पहिलं सिम्पटम असतं कफिंग. पेशंट थोडं कंटिन्युअस कफिंग करत असतो. आपल्याला वाटलं याला ठसका लागला आहे, घे रे, पाणी पी रे, बैस रे, असं कर तसं कर, मग इकडे. पण ह्या सगळ्यांमध्ये त्याला आधी त्याचं सॅच्युरेशन बघा, त्याला पटकन ओटू द्या, त्याचं कफिंग लगेच कमी होईल.
ठीक आहे, किंवा तुम्हाला तुमच्याकडे जे काही इमर्जन्सी मेडिकेशन तुम्ही वापरता ते त्याला इमिडिएट द्या, जेणेकरून त्यातनं तो बाहेर येईल. ओके, हे मी जे वनरेबल जे मी मगाशी म्हटलं की वनरेबल इज नॉट सेफ, म्हणजे तो हल्ला करण्यासाठी ससेप्टिबल आहे किंवा असुरक्षित आहे. हे त्या केसेसमध्ये होतं जेव्हा एखादा क्रिमिनल एखाद्या इन्सिडन्समधून पेशंट आलेला असतो. लाईक 2 ग्रुपमध्ये मारामारी झाली असते किंवा त्याला मारलेलं असतं, परंतु मारणाऱ्यांचा जो उद्दिष्ट तो पूर्ण न मेल्यामुळे किंवा पूर्ण उद्दिष्ट साध्य न झाल्यामुळे जर तो हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर दॅट पेशंट कॅन त्याच्यावर कधीही अटॅक होऊ शकतो. सो ह्या गोष्टी हायलाईट करणं तुमच्या पेपरवर फार गरजेचं आहे. तो हिस्ट्रीमध्ये तो व्हर्नेबल आहे. सो इन एनी मॅटर, म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या त्याच्या इम्युनिटीज आणि ह्या सगळ्या कमी आहेत हे पण त्यामध्ये येतंच, आणि दुसरा की त्यामध्ये फिजिकल अटॅक्स होऊ शकतात ही पण त्यामध्ये, दोन्ही टर्म्स त्यामध्ये येतात. सो ह्या म्हणून गोष्टी आपण पहिल्यांदाच केस पेपरवर सुरुवातीलाच घेतलेल्या आहेत की ॲलर्जी अँड वल्नरेबिलिटी आपल्याला आधी त्याची बघायची असते. आता हा जो पेन स्कोर आहे, हा पेन स्कोर आपल्याला 0 to 10 यामध्ये आपल्याला पुढे एक बॉक्स केलेला असतो. तुम्ही मगाशी जर बघितलं असेल केस पेपर तर यामध्ये आपल्याला इथे बघा, इथे एक बॉक्स दिलेला असतो. तो हा पेन स्कोर आपल्याला पहिल्यांदाच पेपरच्या समोरच लिहायचा असतो, जेणेकरून जो कोणी पेशंट बघणार आहे, कन्सल्टंट असो, डॉक्टर्स असतो, किंवा जो कोणी रेफरन्स तुम्ही देणार आहात त्या लोकांना ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. सो याचा पेन स्कोर साधारणतः असा असतो की नो पेन असेल त्याला 0 आणि ऑनवर्ड्स तुम्ही वाचू शकाल इथे की मायनर पेन, मॉडरेट पेन आणि सिव्हिअर पेन. ठीक आहे. सो हे जे काही सिव्हिअर पेनचे तुम्हाला सिम्पटम्स माहिती आहे की अगर समजा ॲब्डोमिनल पेन असेल तर पेशंट गार्डिंग करतो, पेशंट पोटाला हात लावू देत नाही, गार्डिंग असतं, रिजिडिटी असतं, पेशंट जवळ गेल्याबरोबर तुम्हाला रिफ्यूज करतो. सो दीज आर द सायन्स ऑफ सिम्पटम्स ऑफ सिव्हिअर पेन. सो हा पेन स्कोर आपल्याला मेन्शन करायचा असतो. आता आपण जे कॉपी म्हणजे कंप्लेंट्स ऑफ प्रेझेंट इलनेस, बेसिकली काय असतं की माझ्याकडे पण आता बऱ्याचदा आपण RMO आणि हे पेशंट, आता तुमचं सगळं झालेलं असतं, तुम्ही आता इंटर्नशिपच करत आहात आय थिंक. सो हे सगळं तुम्हाला सांगितलेलं असतं, तरीसुद्धा तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल पेशंटचा पेपर घ्यायला तुम्ही जातात किंवा इंडिपेंडेंट जेव्हा तुम्ही केस घ्यायला जातात ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चुकतात की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुमची पूर्णपणे मिस झालेली असते. सो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे पेशंट पहिल्यांदा काय सांगतोय, सो व्हॉट इज हिज फर्स्ट कंप्लेंट. ठीक आहे, त्याला लूज मोशन्स होत आहे, काहीतरी त्रास होतोय, पण पहिल्यांदा त्याला तो जो म्हणतो की मला चक्कर येते. सो गिडीनेस इज द फर्स्ट सिम्पटम. यावरनं काय लक्षात येतं की पेशंट इज गोइंग टू डिहायड्रेशन किंवा तो मॉडरेट टू डिहायड्रेशन स्टेजमध्ये असावा. सो गिडीनेस इज द फर्स्ट सिम्पटम. मग हे कशाने झालं आहे त्याचं खाली क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, मग जसं ॲब्डोमिनल पेन आहे, लूज मोशन्स आहे, वॉमिटिंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऑर्डर्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्युरेशन. आता ह्या गोष्टी आपल्याला जशा सोयीच्या आहेत तशा इन्शुरन्स आणि ह्या दृष्टीने सुद्धा सोयीच्या आहेत की पेशंटला जर तुम्ही टाकलं जॉईंट पेन, पहिलं टाकलं की जॉईंट पेन होत आहे. आता जॉईंट पेन जर तुम्ही पहिली टाकली आणि तुम्ही म्हटलं की 10 दिवसापासून जॉईंट पेन होत आहे, पण आता हायग्रेड फिवर आहे पेशंटला, फिवर अनइझी आहे बिकॉज ऑफ गिडीनेस, डिहायड्रेशनने तो अनइझीनेस फील करतोय, आणि तुम्ही टाकलं की जॉईंट पेन, बॉडी एक, मग खाली नंतर फिवर. मग आता जॉईंट पेन जेव्हा जातात तर मग बऱ्याचदा इन्शुरन्स कंपन्या म्हणतात की जॉईंट पेन आहे तर तुम्ही त्याला ॲडमिट कशाला केलं, तर टॅबलेट द्यायची होती, कारण ती ही ऑर्डर फॉलो करतात. सो ही ऑर्डर फॉलो करणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये ड्युरेशन पण महत्त्वाचं आहे. ड्युरेशनमध्ये मग ऑनसेट येतो की सडन ऑनसेट आणि ग्रॅज्युअल ऑनसेट. सो सडन ऑनसेट शोज ॲक्यूट इलनेस, ग्रॅज्युअल ऑनसेट शोज क्रॉनिक इलनेस. म्हणून आपल्याला ऑनसेट फार महत्त्वाचं आहे की आणि आपल्याला जनरली लिहिताना टाकायचं असतं की डायजेस्ट इयर मेल ऑर फिमेल पेशंट आयदर ब्रॉड बाय ऑर केम. या 2 शब्दांमध्ये सुद्धा मोठा अर्थ आहे. ब्रॉड बाय मीन्स पेशंट हा चालू शकत नव्हता, त्याची कंडिशन आल्यानंतर येताना सिरियस होती. सो ही वॉज ब्रॉड बाय ऑर शी वॉज ब्रॉड बाय. आणि ही केम ऑर शी केम म्हणजे तो आला स्वतःहून, म्हणजे त्याची कंडिशन मॉडरेट लेवलला होती, ही ऑर शी कॅन वॉक. सो हे सडन ऑनसेट मध्ये आपल्याला मेन्शन करणं फार गरजेचं असतं. आणि मग ब्रॉड बाय हिज रिलेटिव्ह ऑर इट स्पाऊस, पर्टिक्युलरली त्याचं नाव लिहिलं गेलं पाहिजे की त्याचा भाऊ आला आहे की मित्र आला आहे, कारण बऱ्याचदा पेशंट ॲडमिट करताना असणारे नाते वेगळे असतात, डॉक्टरांना विचारताना वेगळे असतात आणि बिल भरताना अजून गोंधळ करणारे वेगळे असतात. सो म्हणून आपल्याला कोणी आणलं ह्याचं पण एका लाईनमध्ये लिहिलं पाहिजे. जनरली आम्ही पहिल्याच त्या शीटवर लिहितो की वॉट एव्हर की 20 years मेल पेशंट ब्रॉड बाय हिज पॅरेंट्स, हिज मदर, आयदर हिज हर स्पाऊस म्हणजे जोडीदार,
आणि विथ सडन ऑनसेट ऑफ फीवर, सडन ऑनसेट ऑफ गिडीनेस, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, असं जे काय असेल. ड्युरेशन ऑफ इच सिम्पटम जसं मगाशी म्हटलं, आणि प्रोग्रेस कशी. आधी ॲबडोमिनल पेन होतं, पेन वॉज टॉलरेबल. मग आपण नॉर्मली हे थोडंसं एक तर आपल्याला ब्रीफमध्ये 1-2 सेंटेन्समध्ये लिहायचं असं की पेन वॉज इनिशियली टॉलरेबल. वन्स ही स्टार्टेड हॅव्हिंग फूड, पेन स्टार्टेड इन्क्रीजिंग किंवा प्रोग्रेसिव्ह. मग आपल्याला लक्षात येतं की पेन खाल्ल्यानंतर वाढलं आहे. सो त्याने प्रोग्रेस आणि त्याचं स्टेटस आपल्याला लक्षात येतं की आयुर्वेदात म्हटलंच आहे परिणामशील किंवा जनरली गॅस्ट्रायटिस सारख्या गोष्टींमध्ये पेन वाढतं जेवल्यानंतर. ओके. आणि सोबत असोसिएटेड कंप्लेंट, जसं मी मगाशी म्हटलं की आपण ज्या असोसिएटेड कंप्लेंट सुरुवातीला टाकतो त्या आपल्या खाली आल्या पाहिजे. पण पेशंटच्या जर 7-8-10 कंप्लेंट्स असतात तर सगळ्यांची नोंद आपल्याला करणं गरजेचं आहे. इट्स व्हेरी इसेन्शियल की सगळ्या कंप्लेंट्स आपल्याला टाकणं गरजेचं आहे. आता हिस्ट्री ऑफ पास्ट इलनेस. सो आता पास्ट इलनेस आपल्याला का बघायचं आहे. सो आयदर दिस इलनेस इज रिलेटेड विथ प्रिव्हियस हिस्ट्री और पास्ट इलनेस, और दिस इज द कॉम्प्लिकेशन ऑफ पास्ट इलनेस, हे आपल्याला जज करायचं आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्याची पास्ट हिस्ट्री फार डिटेल्समध्ये घ्यायची आहे. पास्ट हिस्ट्री घेताना आपण फक्त 2-4 गोष्टी विचारतो आणि सोडून देतो. ठीक आहे. म्हणजे त्याला डायबिटीज विचारतो, त्याला BP विचारतो आणि बाकी लगेच आपण सोडून देतो. पण मी तुम्हाला पुढे आधी बाकीच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये येईलच गोष्टी. महत्त्वाचा आजाराचा रिकरन्स जो प्रेझेंट आहे तो. सो बेसिकली काय करायचं असतं की पास्ट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ह्या आजाराशी संबंधित आधी विचारायचं असतं आणि नंतर अदर दॅन दिस. ओके. म्हणजे पेशंटला फिवर आला आहे, मग आता तुम्हाला ताप येतोय, कधीपासून येतोय, किंवा तुम्ही यापूर्वी काही ट्रीटमेंट घेतली होती का तापाशी रिलेटेड. मग तो म्हणतो हो मागच्या आठवड्यात मला डेंग्यू झाला होता. मग आपण विचार करतो की वेदर दिस इज द कॉम्प्लिकेशन ऑफ डेंग्यू और समथिंग एल्स, और सेकंडरी इन्फेक्शन आहे का डेंग्यूचं. पण तो म्हणला नाही मागच्या वेळेस मला ठेस लागली होती. मग आपल्या लक्षात येतं की दिस इज नॉट रिलिव्हंट. पण जर तिथे वुंड आहे तर येस, ती वुंड जर इन्फेक्ट झाली असेल तर दिस इज द कॉम्प्लिकेशन ऑफ पास्ट हिस्ट्री. सो ह्या पद्धतीने आपल्याला हिस्ट्री घ्यायची. चाइल्डहुड इलनेस लाईक इन्फ्लुएन्झा, ॲस्थमा, कन्व्हल्जन, फेब्राईल कन्व्हल्जन. जनरली बच्चूंच्या बाबतीत आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारतोच की पूर्वीची काही हिस्ट्री आहे की ज्यांना रिकरंट इन्फ्लुएन्झा आहे, दे कुड बी ॲलर्जिक, किंवा काहींना ब्रॉन्कियल अस्थमा असतो, समहाऊ सीझन वाईज थोडासा कमी झालेला असतो पण पेशंट हाईड करतो. झालं. नंतर मग हायपरटेन्शन, डायबिटीज मलायटस, हार्ट डिसीज. हार्ट डिसीजमध्ये कंजनायटल हार्ट डिसीज और इशेमिक हार्ट डिसीजशी रिलेटेड आहे का. सर्व पेशंट ब्रेथलेसनेस आहे. सो आपल्याला पहिल्यांदा डोक्यात काय यायला पाहिजे की लंग्स आणि हार्ट ह्याशी रिलेटेड आपण क्वेश्चनरी आपण करायला पाहिजे. पुढे येईलच ती. ठीक आहे. जॉन्डिसची हिस्ट्री आहे का. जॉन्डिसची हिस्ट्री का की पेशंटचं जर फुलनेस ऑफ ॲब्डोमेन आहे, इक्टेरस नाही आहे, पण मग कधीतरी जॉन्डिस झालेला असेल, ही इफ इज और शी इज इन रिकवरिंग कंडिशन, किंवा मग त्याला पल्मनरी हायपरटेन्शन आहे का. जर आपल्याला असायटिस लागतोय तर मग जॉन्डिसची पण हिस्ट्री असू शकते. सो ह्या 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. जॉईंट स्वेलिंग, अगेन जॉईंट स्वेलिंग इज रिलेटेड विथ आयदर व्हायरल फिवर किंवा रुमॅटिडशी रिलेटेड काही आहे का, किंवा मग ह्या जॉईंट स्वेलिंगचा लहानपणीशी त्याचा काही संबंध आहे का, रुमॅटिक हार्ट डिसीज आहे का, किंवा हा तुम्हाला माहिती आहे बच्चूंमध्ये आपण बऱ्याचदा जॉईंट पेन असेल तर वी आर टेक इट सिरियसली. आपण बघतो लगेच बच्चूंमध्ये जर जॉईंट पेन असेल तर आपण त्याचे हार्ट साऊंड बघतो की हार्ट्समध्ये त्याला काही वेगळे साऊंड्स ऐकायला येत आहे का. पुढे मी बोलेलच त्याविषयी. सो हे बघणं गरजेचं आहे. कॉक्स म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस ह्यासाठी आता आपल्याला विशेषताने विचारायला लागतं कारण रिकरन्स TBचे पेशंटसुद्धा भरपूर आहे. रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट 7-8-10 दिवस झाले फिवर म्हणून येत आहे. पेशंटला ब्रेथलेसनेस नाही, काहीच नाही आहे. ॲडमिट व्हायला सांगितलं तर म्हणले नाही मी ॲडमिट होत नाही, आणि परत मेडिसिन घेते, घरी जाते. पेशंट वॉज ॲब्सोल्युटली फाईन. फक्त दिवसातनं एकदा जबरदस्त हाय ग्रेड फिवर येतो बस. या व्यतिरिक्त काहीच नाही. अदरवाईज ती तेवढा वेळ सोडला तर शी वॉज ऑल राईट. मग तिसऱ्यांदा आली तर म्हटलं बाबा तू आता ॲडमिटच हो, त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. एक्सरे केला तर तिची राईट साईड पूर्ण कोलॅप्स झालेली, दो शी वॉज विथ नॉर्मल ऑक्सिजन सॅच्युरेशन. याला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम म्हणतात की काही वेळा काही लोकांच्या बाबतीत असे कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम होतात की बाहेरून वरवर दिसतं, आपल्याला सगळं छान दिसतं, पण ऑस्कल्टेट केलं तर एअर एंट्री कुठेतरी कमी वाटली, म्हणून मग बाबा चला हिचं एक्सरे करू. बाकी सगळ्या टेस्ट नॉर्मल आला आणि तिचं ट्युबरक्युलोसिस तिला ते डायग्नोज झाला. दुसरं ट्युबरक्युलोसिसमध्ये अजून मला सांगायचं असं महत्त्वाचं की आता जो TB आहे
तो आणि पहिल्यांदा येऊन गेला आहे, दुसऱ्यांदा परत सिम्पटम्स आले, तर दॅट कुड बी MDR TB म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टन्स TB असू शकतो. त्याच्या पुढे तो एक तर XDR TB असू शकतो, एक्स्ट्रीम ड्रग रेझिस्टन्स TB असू शकतो जर रिकरंट आहे तर. मग मागच्या वेळेस त्याने जर TBची ट्रीटमेंट घेतली तर पूर्ण कोर्स केला आहे का, कोर्स केली तर ती कुठे केली आहे, कारण ट्युबरक्युलोसिस हा नॅशनल प्रोग्राम आहे. जर त्याची तुम्ही प्रॉपर नोंद नाही घेतली तर यू विल बी निग्लिजंट. तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं नोटिफिकेशन आहे, कारण हे नोटिफाईड डिसीजेस म्हणजे काय की तुमच्याकडे काही आजार जे झालेले ते तुम्हाला गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला कळवणं गरजेचं आहे. त्यामध्ये डेंग्यूसुद्धा आहे, डेंग्यू आहेत, HIV आहेत, ट्युबरक्युलोसिस आहे. जर तो तुम्ही कळवला नाही आणि उद्या जर पेशंटची डेथ झाली, त्याची रेट्रोस्पेक्टिव्ह सगळं जर इन्व्हेस्टिगेशन झालं आणि त्यामध्ये जर तुम्ही दोषी आलात तर तुमच्यावर 100% कारवाई होते. म्हणून आपल्याला कळवण्यासाठी बघायचं की याने डॉटची ट्रीटमेंट प्रॉपर घेतली होती का, मग ती जर 6 महिन्याची होती, 9 महिन्याची होती, की शेवटची याने सॅम्पल्स दिलेच नाही, तर कार्ड असतं, त्याच्याकडे डाटा असतो. बरं, यामध्ये आता असं झालं आहे की सिस्टीम अशी आहे की तुमच्या एरियामध्ये डॉट सेंटर जर असतातच, पण एक गव्हर्नमेंटचा एक THU असतो, TB हेल्थ वर्कर असतो, काहीतरी असतो सर मला असं वाटतं है ना. तर तो प्रत्येक तुमच्या घरी भेट देतो. जर तुम्हाला एरिया वाईज लक्षात आलं तर तुम्ही तिथल्या सेंटरला नुसतं कॉल करून विचारलं की असा असा पेशंट आहे, तर तिथल्या TB युनिटला तो पेशंट पाठ असतो, कारण 2-4 वेळा त्याच्याकडे व्हिजिट दिलेले असतात. मग म्हणतात अरे बरं झालं तुम्ही फोन केला, हा पेशंट ॲक्सकाउंट झाला आहे आमच्या रेकॉर्डवरनं, आम्ही त्या ॲड्रेसला गेलो, 2-4 वेळा सापडलाच नाही आहे, याने ॲड्रेस बदलला आहे. सो अशा गोष्टी टॅकल होतात. ठीक आहे. सो म्हणून आपल्याला TBची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आणि कॉमनेस्ट हायपोथायरॉइडिझम. खास करून फिमेल्समध्ये हायपोथायरॉइडिझम इज अ कॉमनेस्ट इलनेस की जो फार उशिरा लक्षात येतो. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला पेशंट येतो की नुसतंच पाल्पिटेशन होतं आहे, वेट गेन होतं आहे, फ्रेश नाही, एन्ड्युरन्स कमी झालेला असतो, आपण सगळं बघतो आणि आपल्या डोक्यात कदाचित थायरॉइड येत नाही. इवन पुरुषांमध्ये सुद्धा, म्हणजे फिमेल्समध्ये हायपोथायरॉइडिझमची फ्रिक्वेन्सी जास्त आहे रादर दॅन फिमेल्स. त्यासाठी आपल्याला हायपोथायरॉइडिझमची पण हे हिस्ट्री करणं गरजेचं आहे. सर नंतर पास्ट इंजुरी, ॲक्सिडेंट्स आणि हॉस्पिटलायझेशन. आता महत्त्वाचं हे ॲक्सिडेंटच्या बाबतीत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जिथे ॲक्सिडेंट येतात तिथे MLC येते, म्हणजे मेडिको लिगल कंप्लेंट्स आपल्याला जनरेट करायला लागते. ॲक्सिडेंट्स 2 टाईप्स, आयदर RTA म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स असतील किंवा काहीतरी चाओस झाला असेल, म्हणजे मारामारी झाली असेल. आता मारामारी असेल किंवा सुसाईड असेल. आता हे इंजुरीजमध्ये कसं असतं की जनरली जो मनुष्य राईट हँडेड असतो तो सुसाईड करताना कुठल्या हँडला करतो, लेफ्ट हँडला करतो है ना, म्हणजे त्याचा हात असा कापतो. ठीक आहे. मग जेव्हा अशा कट्स येतात किंवा इथे कुठेतरी कट्स येते, इथे कट्स येते, सो आपल्या पहिल्या थॉटमध्ये काय आलं पाहिजे की डायरेक्शन कशी आहे उंची, ती प्रॉक्सिमली डाऊनवर्ड आहे की अशी आहे, म्हणजे प्रॉक्सिमली अपवर्ड आहे, नॉर्मली नसते. ठीक आहे. जेव्हा दुसऱ्याने आघात केलेला असतो तेव्हा ती प्रॉक्सिमली अपवर्ड असते, पण स्वतःहून जेव्हा आघात केला जातो तेव्हा ती प्रॉक्सिमली डाऊनवर्डच असते. मग पहिला आपल्याला थॉट्स यायला पाहिजे की ह्याने सुसाईड अटेम्प्ट केला आहे का, किंवा सेल्फ इंज्युअर्ड याची इलनेस आहेत का याला. तर ह्यासाठी त्याला थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेणं गरजेचं असतं, हळूवारपणे विचारणं गरजेचं असतं. जर त्याला राईट हँडला असेल तर पेशंट आयदर लेफ्ट हँडेड असेल किंवा दुसऱ्याने कुणीतरी अटॅक केले असेल. ठीक आहे. दुसरं असं असतं की स्वतःहून जेव्हा आपण कट करतो तर त्याची जी काही डेप्थ असते दॅट इज डिसायडेड. एक साधारणतः फक्त स्किन कशी तरी कट होते, त्याच्या खाली शक्यतो कट जात नाही, पण तो जो डीप कट असेल तर तो असॉल्टची हिस्ट्री आहे, कुणीतरी असॉल्ट केलेला आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला इंजुरीज आणि ॲक्सिडेंटची थोडीशी इन्फॉर्मेशन गरजेचं आहे. नॉर्मली असं होतं की कॅज्युलिटीला जे पेशंट येतात ना ऊनचे, ते तुम्हाला सांगतच नाही. म्हणजे माझ्याकडे परवा की काल आय थिंक कॅज्युलिटीचा पेशंट आला होता, मोठा कट होता, पण तो म्हणला नाही अहो तो काय चाकू पडलाच हो, इतकं तो छान सांगतो आणि इतकं नॅचरल वेने सांगतो की, पण मग ठीक आहे म्हटलं सिस्टर त्याला पाणी द्या. पाणी घेतलं त्याने उजव्या हाताने पिलं. आता मीच त्याला म्हटलं तू काम कोणत्या हाताने करतो. काही फार हुशार असतात, खास करून ITNs, हे सगळं माहिती असतं यांना. मोस्टली तुमच्याकडे येताना त्यांनी गुगल केलेलं असतं. ठीक आहे. गुगल किती खराब असतं तरी बेसिक नॉलेज तिथं गुगलवर मिळतंच तुम्हाला. तर तो पाणी बरोबर उजव्या हाताने पितो, म्हणजे याचा अर्थ काय की उजव्या हाताला लागलं आहे आणि उजव्या हाताने पाणी पितो, म्हणजे सेल्फ हार्म नाही आहे. ठीक आहे. बरं, कट डीप आहे, शार्प आहे, असं नाही की तो गडबडला आहे, आजूबाजूला कुठे ॲब्रेजन आहे, म्हणजे एखादी वस्तू पडून त्याच्या अंगावर आली असं पण नाही आहे. सो हा असॉल्ट आहे. मग त्याला थोडंसं सांभाळून गोंजारून सांगितलं की तो हाँ वो बीवी से लफड़ा हो गया, वो थोड़ा सा ॲग्रेसिव्ह हो जाती है, ऐसा हो जाती है, उसको दिखाना पडेगा. म्हणजे बघा आता असंच लक्षात आलं की त्याच्यावरनं की तिला सायकेट्रिक इलनेस आहे की विच इज अनडायग्नोज अँड अनट्रीटेड. सो
सो ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, कुठलाही ब्लड कॉम्पोनंट नॉर्मली जर ट्रान्सफ्यूज केला असेल तर याची हिस्ट्री फार महत्त्वाची. त्याचं कारण रिपीटेड ॲनिमियाचे पेशंट येतात, म्हणजे रक्तक्षयाचे पेशंट येतात. तर मग रिपीटेड ॲनिमिया असेल, मागच्या वेळेस कधीतरी BT केलं असेल, ब्लड ट्रान्सफ्युजन केलेलं असतं, पेशंटचं हिमोग्लोबिन छान आलेलं असतं, समहाऊ परत कमी झालं असतं. मग यामध्ये एकतर कारण असतं, मग हिस्ट्रीज आपण विचारली, हां ब्लड ट्रान्सफ्यूज केलं आहे म्हणजे हा नॉर्मल स्टेजला आला होता. मग आयदर याला ब्लिडिंगची टेंडन्सी आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, किंवा रक्त तयार होण्यामध्येच कुठेतरी गडबड आहे. सो हे आपल्या घटक लक्षात येतात. मग आपण जर ब्लिडिंग डिसऑर्डर तर आपण काय करू, आधी त्याला ब्लिडिंगच्या संबंधाने सगळे आपण प्रश्न विचारू. म्हणजे लाईक एकदा फिमेल असेल तर तिला PV ब्लीड होतं आहे का, किंवा रेक्टल ब्लीड होतं आहे का, लाईक तिला फिशर आहे, पाईल्स आहे, हिमोराईड्स आहे, ओके असं काही आहे का. पुरुष असेल तर रक्ताची उलटी कधीतरी झाली होती का, कारण अल्कोहोलिक असेल त्याला काहीतरी प्रायमरी किंवा अर्ली हे असेल, व्हेरिकोज असतील तर त्याला इसोफेगल व्हायरसेस असतील तर त्याला थोडंसं ब्लीड होऊ शकतं, थोडंफार झालेलं असतं, किंवा पेशंट निग्लेक्ट करतात, त्यांना माहिती असतं हे यांना सांगितलं की हे लगेच ॲडमिट करतं, त्यामुळे पेशंट हाईड करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट की काही पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजनचं रिपीटेड हिस्ट्री असते, तर त्यांच्यामध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस असण्याची शक्यता असते. म्हणजे एक तर ते आयदर HIV पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते, किंवा हेपॅटायटिस B पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. कारण आता NAT नावाची टेस्ट आली, न्यूक्लिक ॲसिड टेस्ट, जी ब्लडची जी काय बॅग आपण देतो त्यामध्ये विंडो फेजमध्ये असलेले जे इन्फेक्शन्स असतात ते सुद्धा त्यामध्ये टॅकल होतात असं म्हणतात. पण अजून डाटा यायचा आहे की खरोखर अजून 5-10 वर्षांनी कळेल की NAT ब्लड दिलेले पण पेशंट पुढे पॉझिटिव्ह येतात की नाही. कारण विंडो फेजमध्ये आतापर्यंतचे पेशंट फिल्टर केले जात नाही किंवा लक्षात येत नव्हते, त्यांना दिल्यानंतर ते कधीतरी 5-7 वर्षानंतर पॉझिटिव्ह आलेल्याची हिस्ट्री आहेत. ठीक आहे, हे फार रेअर आहे, कमी आहे, बट असू शकतं. पण आता ते NATमुळे हे प्रमाण कमी झालं आहे असं जे काही सोर्सेस आहेत त्यांचं म्हणणं आहे, तर आपल्याला लक्षात येईल भविष्यात. पर्सनल हिस्ट्री, आता ही जी पर्सनल हिस्ट्री आहे ना, ही जर आता आपण मॉब घेऊन गेलो ना तर तो देतच नाही, किंवा ती देणारच नाही, किंवा बोलणारच नाही. सो ह्यासाठी ना तुम्हाला जबरदस्त प्रायव्हसी द्यायला लागते. प्रायव्हसी इतकी द्यायला लागते की तुम्हाला त्यासाठी 5-10 मिनटं वेळ द्यायला लागतो. तुम्हाला पेशंटला मोस्टली सायकॅट्रिक इलनेसचे जे काही केसेस असतात त्या, किंवा सोशल स्टिग्मा जिथे असेल त्या फिमेलच्या बाबतीत असतील, अशा केसेसमध्ये तुम्हाला प्रायव्हसी देणं गरजेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर असं वाटत असेल प्रायमा फेसी की थोडी ही सायकॅट्रिक इलनेसकडे वाटते, तर नॉर्मली मेल्स हे फिमेलजवळ चांगले ओपन होतात, फिमेल्स ह्या मेलजवळ चांगले ओपन होतात. ठीक आहे, हे ऑपोजिट सेक्स जो काही सॉफ्ट कॉर्नर असतो हा आपल्याला त्यावेळेस चांगला उपयोगात येतो. म्हणून प्रकर्षाने ह्या अशा गोष्टी कराव्यात. पण आपल्याला वाटतं की याचे कंप्लेंट्स गायनेकॉलॉजीशी रिलेटेड किंवा गायनेकशी रिलेटेड आहे, किंवा काहीतरी वजानल रिलेटेड आहे, तिथले ट्रॉमा आहेत, तर अशा वेळेस फिमेलच्या कंप्लेंट्स चांगल्यापैकी सांगते. सो नॉर्मली हे असं कुठे नाही आहे की ऑपोजिट सेक्स, परंतु जे काही प्रॅक्टिकली आम्ही असं बघतो की मुलं माणसांजवळ तितके त्यांचे आजार सांगत नाहीत, खास करून मनाचे आजार, किंवा त्यांना जे काही स्ट्रेस किंवा इतर काही गोष्टी बोलाव्याच्या वाटतं ते बोलत नाही. तशा फिमेल्सजवळ बोलत नाहीत, पण ऑपोजिट लोकांजवळ फटकन बोलतात, किंवा ते वेळ कमी घेतात, रादर ओपन चांगले होतात. सो त्यासाठी तुम्हाला प्रायव्हसी दिली पाहिजे. अख्खा जो मॉब घेऊन गेला तर ते बोलतच नाहीत. ठीक आहे. आता आय थिंक कालच परवा सरांचा जेव्हा फोन आला या लेक्चर संदर्भात, तेव्हा एक मुलगी आमच्या ओपीडीमध्ये आली होती की जी 12वीला आहे. ती 12वीला आहे, ती तिच्या घरामध्ये 6 महिन्यापासून बोललेली नाही आहे. लास्ट 6 मंथपासून ती बोललेली नाही आहे. पण ती बोललेली नाही आहे, मग तिचे आई वडील आणि एक आमच्याकडे सायकॅट्रिक्स फिमेल येतात, त्या तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. समहाऊ तिचे वडील कोणीतरी पटकन मध्ये आले केबिनमध्ये, तिला काहीतरी त्यांना सांगावं वाटलं हिच्या लहानपणाचा आजार म्हणून ते केबिनमध्ये आले. तर सडन ती एकदमच ॲग्रेसिव्ह झाली, ती ब्रेथलेसनेस तिला व्हायला लागला, एकदमच हायपर व्हेंटिलेट ती स्वतःला करायला लागली. आता ती स्वतः करते का? हो, कधी कधी स्वतः करते, परंतु कधी कधी ही मनाची स्टेज अशी असते की तिला ते लक्षात येत नाही की तिला करते. ती अँझायटी तिला असते, ते पाल्पिटेशन्स तिला व्हायला लागतात, इनसेक्युअर फिलिंग तिला यायला लागते, आणि इनसेक्युअर फिलिंग झाली की तुमच्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स वाढतात. सो म्हणून जर ती ह्या असे जर तिला जर व्यवस्थित एका वातावरणात, मग तिला सेटल करायला बराच वेळ लागला. पुन्हा पुढचा 1.5 तास त्या डॉक्टरांना तिला फक्त कॉन्फरन्स देण्यामध्येच गेला. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपल्याला ही प्रायव्हसी मेंटेन करावी लागेल. येस, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको, चरस, गांजा, मारिजुआना, हे माहिती आहे का तुम्हाला? चरस, गांजा, मारिजुआना माहिती आहे?
ठीक आहे, माहिती असेलच आता, आजकाल बऱ्याच लोकांना माहिती असतं. कप सिरप्स आणि इनहेलेटन्स. आता अल्कोहोल तर कॉमन आहे, आपण सगळीकडे बघतोच, लोक अल्कोहोल पितात आणि बाकी काही सांगत नाही. त्यामध्ये अजून एक छान फॅशन झाली आहे की ड्रिंक्स घेतली की भरपूर परफ्यूम मारायचा आणि मग हॉस्पिटल जायचं. ठीक आहे, म्हणजे काय होतं की पहिला वास परफ्यूमचा येतो, अल्कोहोलचा वासच येत नाही, है ना. मग आपल्याला फार कन्फ्यूज होतं. आपण काय आधी नाही वास येत असेल आपण लगेच जज करतो, पण आता लोक हुशार झाले. ठीक आहे, मग आपल्याला बघतो आपण क्लिनिकली की पेशंटला कंप्लेंट्स काय आहे, ॲब्डोमिनल पेन आहे, वॉमिटिंग आहे, मग अल्कोहोलची हिस्ट्री आहे, त्याला थोडंसं आपल्याला विचारून सांभाळून करायला लागतं. स्मोकिंग तुम्हाला माहिती रिस्की फॅक्टर आहे, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजपासून तर लंग्सपर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी स्मोकिंग हा फॅक्टर आहे. पेशंट चेस्ट पेनच असेल, त्याला जर अल्कोहोलची हिस्ट्री आहे, स्मोकिंगची हिस्ट्री आहे, तर तुम्ही सस्पेक्ट कराल. गॅस्ट्रायटिस सस्पेक्ट करू शकतात आणि MI पण करू शकतात, म्हणजे हार्ट अटॅकसुद्धा आपण सस्पेक्ट करू शकतो. सो त्या अनुषंगाने आपली ॲक्शन असली पाहिजे. टोबॅको अगेन, पेशंटला जर वारंवार स्टोमॅटायटिस होतो, एकाच जागेवर जर तोंड येतं आहे, तर आपण पहिला विचार करू शकतो की तो टोबॅको च्युअर आहे का, मग किती वर्षांपासून टोबॅको च्युअर आहे, मग ती जागा जर अल्सर होते तर ती मॅलिग्नन्सीकडे चालली आहे का. सो ह्या गोष्टीसाठी आपल्याला टोबॅको हे करणं गरजेचं आहे. अगेन चरस हा सुद्धा फॅक्टर स्मोकिंगसारखाच आहे. चरस किंवा गांजा घेणारे जे लोक आहेत ते तुम्ही बघितले असेल तर त्यांचे टिपिकल दातांना एक ब्लॅकिश शाडो आलेली असते, ओठ हे व्हाईट झालेले असतात, व्हाईटिश आणि ग्रे शाडो त्यांना होटाला आलेली असते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं नसेल तर तुम्ही डेफिनेटली करा. गांजा पिणारे लोक लगेच ओळखले जातात, अगदी लांबनंच ओळखले जातात. दुसरी गोष्ट असते की त्यांना थर्स्ट पण बऱ्यापैकी लागत असते, त्यांना पाणी पटकन प्यावंसं वाटत असतं आणि त्यांना बोलण्याची घाई असते. ठीक आहे, म्हणजे त्यांना समजा त्याला गांजा प्यायचा होता पण मिळाला नाही आहे, थोडा रेस्टलेस होतो, अनइझी होतो, मित्र घेऊन येतात पण 100% सांगत तो कोणीच नसतं. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये लक्षात आलं पाहिजे की याला हा जो काही इगर झाला आहे, याला क्रेविंग व्हायला लागलं आहे, तर कशाचं क्रेविंग आहे हे, तर या दृष्टीने आपण ते बघू शकतो. ठीक आहे, मारिजुना हे ते गांजा ट्रीचेच सगळे प्रकार आहेत, तुम्हाला माहिती असेल, फळांपासून ते सीड्स आणि त्याचे सगळे प्रकार. कप सिरप तुम्हाला माहिती असेलच कदाचित की लोकांना कप सिरपचं व्यसन असतं, खास करून कोडीन कंटेंट. ठीक आहे, ज्यामध्ये कोडीन आहेत, ओपोइड ड्रग्ज आहेत. अशा मेडिसिन घेतल्यानंतर ना झोप पटकन येते, शांत वाटतं, थोडक्यात किक बसल्यासारखं वाटतं किंवा पीक आल्यासारखं वाटतं, म्हणून लोक कप सिरप घेतात. बरं, कप सिरप घ्यायला सोपं, अगदी सोफिस्टिकेटेड वे नाही, असं समोर ठेवून दिलं तरी कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. सो म्हणून कप सिरप असतं. दुसरं असतं सगळ्यात महत्त्वाचं की इनहेलन्स म्हणजे काय की पेट्रोलचा वास, डिझेलचा वास, नंतर फेविकॉलचा वास, नेल पेंट, नेल रिमूव्हर याचा वास लोकांना आवडतो. म्हणून अशा लोकांच्या पर्समध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात की ते वाटलं की त्यांना थोडंसं अनइझी व्हायला लागलं की ते पटकन उघडून वास घेतात, छान वाटतं त्याने, त्यांना ती किक बसते किंवा तो पीक येतो. याला पीक म्हणतात. पीक म्हणजे एक रिलॅक्सन स्टेज ऑफ माइंड किंवा ब्रेन आपण असं म्हणतो की त्याने तुम्हाला काय होतं की तुमचे जे काही ॲग्रेशन क्रेविंग तुमचे सेटल होतात. ठीक आहे, तर अशी पीक त्यांना येतो, म्हणून ह्याची पण थोडीशी हे कर. खास करून हे जे आहे इनहेलंट्स हे मुलांमध्ये फार जास्त आहे. हे जे स्कूल गोईंग मुलं आहेत त्यांच्यामध्ये फेविकॉल्सचा वास घेणं, फेविकी स्टिक्स भरपूर वापरणं ह्याचं प्रमाण जास्त दिसतं. ठीक आहे, पर्सनल हिस्ट्रीमध्ये मग कॉमन ॲपेटाईट, फूड हॅबिट्स, डाएट, बॉवेल कसं आहे, पोट साफ होतं आहे की नाही होतं आहे. ऑब्वियस आहे, जर पेशंट ॲब्डोमेन पेन म्हणून आलं आहे, बाकी सगळं काहीच नाही आहे, तुम्ही विचारायचं विसरलं का जो पोट साफ झालं आहे का, आणि तोही सांगायचं विसरला. मग तो म्हणला नाही 8 दिवस झाले माझं पोटच साफ झालं नाही. अरे मग 8 दिवस झाले पोट साफ झालं नाही, मग याला फिकोलीतलं आहे का, मग याचा मैलाचा खडा झाला आहे का, हे बघणं गरजेचं. सो म्हणून बॉवेल हॅबिट्स, डाएट आणि हे फूड हॅबिट्स हे करणं गरजेचं असतं. मिक्च्युरेशन हॅबिट्स म्हणजे लघवीला जाण्याच्या सवयी. आता काही लोक वारंवार लघवीला जातात, सो आयदर त्यांच्यामध्ये न्यूरोलॉजिकल डिफिसिट असतो की 15 मिनिटांनी जातो, किंवा काही लोकांना आता खास करून एल्डरली पर्सन जे आहेत की त्यामध्ये म्हणजे जसं प्रोस्टेट की अर्जन्सी असते आणि फ्रिक्वेन्सी पण असते, पण युरिनची क्वांटिटी तितकी नसते. जाऊन आला की 15 मिनिटांत अर्जंट जावंसं वाटतं. सो हे आपल्याला डायग्नोसिस देते की मिक्च्युरेशन म्हणजे वारंवार होतो आहे. बरं, त्या स्पेशलला फिवर जर येतो आहे तर प्रोस्टेट असेल आणि तो जर ॲक्टिव्ह फेजमध्ये किंवा बिनाईन स्टेजमध्ये असेल किंवा वाढत असेल तर अशा पेशंटला रिकरंट सिस्टायटिस, युरिन ट्रॅक इन्फेक्शन्स आणि म्हणून फिवरसाठी येणारे पेशंट कॉमन आहे. दुसरं मिक्च्युरन हॅबिट्समध्ये खास करून मुलांमध्ये
विचारणं फार गरजेचं आहे. की मी समहाऊ मला काही स्लाईड्सचे पिक्चर्स टाकायचे होते, पण वेळ मला थोडासा कमी मिळाला, म्हणून मी थोडंसं थेरॉटिकल वेने मी सांगेल. खास करून लहान मुलांमध्ये जी प्रोक्विजल स्किन असते ही मागे घेण्याची सवय कुणालाच नसते. ठीक आहे, मग आपण लघवी होते का, हो होते, पण लघवी होते का म्हणून एखादी आई म्हणते हो होते, पण तो ना तिथे फुगा होतो लघवीचा. ठीक आहे, लघवीचा फुगा होतो म्हणजे काय होतं की ग्लान्समधनं युरिन बाहेर पडते, पण प्रोपोज कवर असतं आणि प्रोपोज हळूहळू इन्फेक्शन होऊन इतकं पिनपॉईंट झालेलं असतं की त्यातनं बल्जिंग होतं आधी आणि मग प्रेशर रिलीव्ह हळूहळू होत असतं आणि त्या पेशंटला फिवर आलेला असतो. ऑब्वियस आहे, दॅट इज वन ऑफ द मोस्ट आणि कॉमन सोर्स ऑफ इन्फेक्शन. तिथे सगळं इन्फेक्शन झालेलं असतं ग्लान्सला आणि आपण वरती सगळं बघतो, सगळे अँटीबायोटिक्स देतो, सगळं देतो, पण पेशंटचा फिवर बऱ्याचदा कमी होत नाही. कारण का तिथे रेसिड्युअल युरिन कायम राहत असतं, त्याचा पस असतो आणि त्याचा त्याच्यामुळे सेप्टिकमध्ये पेशंट बऱ्याचदा जातात. म्हणून पेशंटची लघवीची जागा मागे जाते का हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. हे जसं लहान मुलांमध्ये तसंच मोठ्यांमध्ये सुद्धा आहे. मोठ्यांमध्ये ही जी काही काय म्हणतो आपण त्याला, हा जो इलनेस आहे याला आपण बेलेनोपोस्थेसिस म्हणतो, की ज्यामध्ये जे डायबेटिक पेशंट आहेत की तुम्हाला पेशंटने जरी हिस्ट्री नाही दिली, तुम्ही लघवीची जागा पाहिली, तिथं व्हाईटिश आलेले, पूर्ण ॲडेजन झालेत, जी काही मीटस आहे म्हणजे युरेथ्राचा जो काही युरिन बाहेर पडण्याची जी काही जागा आहे तिथे आजूबाजूची स्किन पूर्ण चिटकून गेली आहे, तिथे व्हाईटिश पार्ट झाला आहे, तर दॅट इज बेलेनोपोस्थेसिस. म्हणजे हा पेशंट एक तर आयदर डायबिटिक असणारच, त्याची तुम्ही लगेच शुगर करा. ठीक आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला मिक्च्युरेशन हॅबिट्स आपल्याला करणं गरजेचं आहे. स्लीप, साऊंड स्लीप फार महत्त्वाची आहे. आता तुम्हाला माहिती आहे की स्लीप आपलं रिबुटिंग सिस्टीम आहे, ती जर होत नसेल तर पेशंट रेस्टलेस होतात दिवसा. बरं, आता बऱ्याचदा असे पेशंट येतात की BP वाढलेला असतो, ब्लड प्रेशर वाढलेला असतो, आपण फक्त BP वाढलेला बघतो आणि आपण पुढे लगेच ट्रीटमेंट सुरू करतो. पण बऱ्याचदा असे पेशंटला रात्री एक तर ते नॉक्टर्नल वेगवेगळं त्यांचं काम फार असतं, काहीतरी नॉक्टर्नल कफ असतो, झोप होत झालेली नसते आणि पहाटे कुठे झोपलेला असतो पण उठायची वेळ झालेली असते म्हणून तो उठलेला असतो. सो अशा पेशंटचं ब्लड प्रेशर थोडंसं किंचित हायर साईडला असतं. सो तुम्ही त्याला किमान विचारा की तुझी शांत झोप झाली आहे का. किंवा काही लोकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असतो, ऐकलं आहे का तुम्ही हे OSA? सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. तुम्ही प्रत्येक पेशंटला आजकाल OSA विचारा, खास करून ज्यांना सेंट्रल ओबेसिटी आहे, म्हणजे ज्यांना पोटाचा मध्ये भाग आहे, त्यांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला की का बाबा तू म्हणजे तो तर नाही सांगू शकणार कारण तो झोपलेला असतो, पण त्याची मिसेस किंवा त्याचा नवरा बरोबर सांगतो बा हा किंवा ही घोरते का, हो फार घोरतो. मग ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे काय असतं माहिती आहे का, की पेशंट डीप स्लीपमध्ये जातो. ठीक आहे, आता स्लीप दोन प्रकारची असते, की रॅपिड आय मोमेंट असते म्हणजे सुपरफिशियल स्लीप म्हणून आपण, एक डीप स्लीप असते की ज्यामध्ये पेशंट पूर्ण गाढ झोपी गेलेला असतो, त्याला स्वप्न पडत नाही. आपण म्हणतो ना आज फार स्वप्न पडले, आज स्वप्नच पडले नाही, जसं रात्री झोपलो तसं सकाळीच उठलो. हे डिफरन्स फार महत्त्वाचे. सो ही डीप स्लीप जी असते, पेशंट डीप स्लीपमध्ये जातो, पण जाता जाता काय होतं की शरीराचं मेटाबॉलिझम एकदम स्लो होतं. इतकं स्लो डाऊन होतं की शरीराचे रिक्वायरमेंट कमी होतात, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी होतं, कारण फक्त पंपिंग हार्ट करत असतं. ठीक आहे, तुमचे एक्स्ट्रीमिटीज सगळ्याच निश्चित पडलेले असतात. अशा वेळेस तुम्ही जर असे नॉर्मली पेशंट जर इव्हन तुमचं सुद्धा सॅच्युरेशन बघाल तर दॅट वुड बी बिलो 90 वगैरे आलेलं असतं, कारण ऑक्सिजनची रिक्वायरमेंट इतकी नसतेच तुम्ही जेव्हा गाढ स्लीपमध्ये असतात तेव्हा. मग ज्यांना पोट मोठं असतं किंवा ज्यांना ॲपनिया असतो, स्लीप ॲपनिया, त्यांच्या बाबतीत काय होतं की शरीराचं काम एकच असतं की हार्ट मसल पंप करणं आणि रेस्पायरेटरी मसल्सला मुवमेंट देणं. पण ते इतक्या सेडेंटरी याच्यामध्ये चाललं जातं की तो पोटाचा जो काही भार असतो तो वरती उचलण्यासाठी अक्षम होतो, कारण लो लेवलवर काम चाललं असतं, लो एनर्जी लेवलवर काम चाललं असतं. मग काही सेकंदासाठी त्या मोमेंट्स होत नाही. मग काही सेकंदाचे मोमेंट झाल्या नाही की हायपोक्सिया जास्त होतो. हायपोक्सिया झाला की ब्रेन अलर्ट होतो. तो अलर्ट ब्रेन काय करतो, तुम्हाला जागा करतो. मग आता हे तुम्हाला कसं सांगणार पेशंट? तर नॉर्मली काय करतात की पेशंट गाढ झोपतात, मोठ्याने घोरतात, घोरतात आणि घोरता एकदम मध्ये शांत होतात काही सेकंदासाठी आणि मध्येच असे काहीतरी जागे होतात, खुशी होतात, परत झोपतात. झालं, परत ही सायकल सुरू होते, परत घोरायला लागतो, पुन्हा डीप स्लीपमध्ये जातो, पुन्हा काही वेळाने मोमेंट्स थांबतात, घोरणं थांबतो आणि पुन्हा तो खुशी बदलतो. हे शेजारचा व्यक्ती बऱ्याचदा सांगतो. किंवा काही वेळा पेशंट तितके अवेक होता की त्यांना जाग येते आणि अशा पेशंटला सकाळी जरी उठले, ती 10 तासाची झोप जरी घेतली तरी त्यांना झोपल्यासारखं वाटत नाही. ठीक आहे, तर हे ॲपनियाचे पेशंट्स असतात. तर यांना आपल्याला त्या पद्धतीने ट्रीट करण्यासाठी फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि ह्या ॲपनियामुळे हायपरटेन्शन्स, इवन शुगर्स तुमचे इरेग्युलर्स असतात किंवा कंट्रोल येत नसेल शार्प तर महत्त्वाचं. सो OSA
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया करायचं. अशा लोकांमध्ये आपण स्लीप स्टडी ॲडवाईस करतो. ठीक आहे. ओके. फॅमिली हिस्ट्री हा तर मी म्हणतो आजकाल फार निग्लिजिबल म्हणजे डॉक्टरांकडनं निग्लेक्ट केलेला भाग आहे. विचारलाच जात नाही ऑलमोस्ट. फक्त 2-4 हां घरात कोणाला काही त्रास का नाही, झालं संपलं, याच्या पुढे काहीही नसतं. सो महत्त्वाचं की घरात कोणाची डेथ झाली का. आता कसं असतं, डेथ जे एल्डरली पीपल्स आहे की ज्यांची 70-80व्या वर्षी डेथ होते ती नॅचरल डेथ आपण म्हणतो. पण जे 60च्या आत किंवा 60च्या आसपास त्यांची डेथ झाली आहे, सडन डेथ झाली आहे, यंग आहेत, अचानक एक्सपायर झालेत, तर यांची हिस्ट्री फार महत्त्वाची. त्यानंतर त्यांचं कॉज ऑफ डेथ काय होतं, कारण काही वेळा पेशंट कुठेतरी बाहेर आउटस्टेशनला कोलॅप्स होतो, एक्सपायर होतो, त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं, त्यामध्ये कॉज ऑफ डेथ येतं. तर ते जे काही कॉज ऑफ डेथ असतं ते आपल्याला पेशंटची जी काही आलेली कंप्लेन आहे तो त्याचा फॅमिली मेंबर आहे, तर त्याच्याशी काही मिळतं जुळतं आहे का आपल्याला ते आपण बघू शकतो. सो म्हणून ही हिस्ट्री फार महत्त्वाची. दुसरं, आता मी खाली तर हे टाकलेच आहे, त्यामुळे हे सीझर म्हणजे कन्व्हर्जन येणं हा जो प्रकार आहे हा पण फॅमिलीतनं किंवा अनुवंशिक पद्धतीने तो कसा येतो तुम्हाला माहितीच आहे की ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स असतात है ना. ऑटोझोमल डॉमिनंट रिसेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे की एकाच फॅमिलीमधले सगळ्यांना सारखे आजार आहेत. म्हणजे मी एका लग्नाला गेलो होतो, त्या घरातले सगळे जे पुरुष मंडळी जेवढे होते लहान, म्हणजे पुरुष मंडळी इन द सेन्स म्हणजे ते नवरदेवाचे मामा, त्याची आत्या, त्या मामांचे सगळे 2-3 भाऊ, सगळ्यांना टोसिस होता. टोसिस होता आणि सगळ्यांनी त्यांच्या चष्म्याला असे ते क्लिप लावलेले होते आणि ते क्लिप लावून त्यांचे असे डोळे उघडे होते. थोड्या वेळाने आपले ते चष्मे काढायचे, ते आपोआप पडायचे आणि ते असे परत उचलून लावायचे. मग हे काय होतं की हे ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर होतं, म्हणजे सिमिलर इलनेस होता. यामध्ये एकाच फॅमिलीतनं एक जीन्स खाली आलेला असतो. ठीक आहे. मग यामध्ये काही कॉमन डिसऑर्डर जे हायपरलिपिडिमिया आहे. आता हायपरलिपिडिमिया म्हणजे काय होतं की पेशंट अगदी 20-22 वर्षाचाच आहे, तुम्ही त्याला काहीतरी ब्लड प्रेशर आहे, तुम्ही त्याचं लिपिड्स करतात आणि सडन त्याचे ट्रायग्लिसराइड्स प्रचंड वाढलेले असतात, 300 असतात, 400 असतात. वास्तविक तो ओबेज नसतो, ही इज क्वाईट गुड ॲथलेट असतो, पण तरी त्याला हायपरलिपिडिमिया असतो. सो असे काही डॉमिनंट डिसऑर्डर असतात. नंतर पॉलिसिस्टिक किडनी हा कॉमनस्ट वे आहे बऱ्यापैकी की पॉलिसिस्टिक किडनी. हे काय होतं की दिस इज आता ॲक्सिडेंटल फाइंडिंग. काहीतरी तुम्ही सोनोग्राफी करायला दुसऱ्या कारणाने पाठवतो आणि फाइंडिंग काहीतरी तिसरेच येतात. ठीक आहे. सो ते एक आहे. नंतर रेसेसिव्ह डिसऑर्डरमध्ये स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी असते, सिकल सेल ॲनिमिया असतो. सिकल सेल ॲनिमिया बघितला असेल तुम्ही, वन असेल माहीत नाही. सिकल म्हणजे कोयत्यासारख्या शेपच्या RBC ज्यामध्ये असतात तो सिकल सेल ॲनिमिया असतो. आणि ह्यामध्ये काय असतं की जे काही आईची आणि वडिलांच्या दोन्ही पण जीन्समध्ये काय म्हणतो आपण त्याला डिसऑर्डर्स असतात आणि ते एकत्र येतात, त्याला हेट्रोजिनियस म्हणतो. म्हणजे खास करून कन्सेंजिनियस मॅरेज म्हणतो ना आपण, की भावा बहिणींमध्ये लग्न किंवा काका पुतणीचं लग्न, हे जे काही कन्सेंजिनियस मॅरेज असतात त्यामध्ये ह्या प्रकारच्या डिसऑर्डर्स येतात. सो म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की आता हे सिकल सेल ॲनिमियाचं पेशंट मी तर कॉलेजला असताना एकदाही बघितलं नाही. 100% तुम्ही बघितलं असेल तर नशिबान आहात, पण मी माझ्या प्रॅक्टिसच्या 10-12 वर्षानंतर मी पहिल्यांदा बघितलं. तोही पेशंट सडन ब्रेथलेसनेस, पेल, दुसरं काहीच नाही, आणि त्याला चक्कर येते. आणि मग आमचं त्यावेळेस छोटं हॉस्पिटल होतं, काय करावं कळे ना. ऑक्सिजनची सुद्धा मारामार होती, पण कसं तरी एका पोर्टेबलमध्ये होता ऑक्सिजन म्हणून लावला. थोड्या वेळाने त्याच्या घरातले मागचे आले, मग ते म्हणले याला सिकल सेल ॲनिमिया आहे. मग हा सिकल सेल क्रायसिसमधला पेशंट आहे. मग अशा पेशंटला आपल्याला फार काही करायला लागत नाही, याला फक्त एखादं फ्लुइड थोडं फास्ट दिलं की ते जे काही RBC असतात त्या डायस्टेलिनला कुठेतरी अडकवतात आणि पेशंट थोडंसं डिटोरिएट होतो, डिहायड्रेट होतो. पेशंटला चक्कर येणे किंवा कोलॅप्स होणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो एकदम छोटी गोष्ट असते. मग अशा पेशंटला फार काहीच नाही, 1-2 IV फ्लुइड थोडंसं गेलं किंवा हायड्रेट केला की तो पुढच्या 3-4 तासामध्ये एकदम छान होतो आणि तो म्हणतो लगेच जाऊ दे आता मला घरी. ठीक आहे. सो अशा पद्धतीचं हे असतं. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. ही मेन्स्ट्रुअल हिस्ट्री तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिस कराल तर खरंच तुम्हाला जाणवेल की ही मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारणं किती गरजेचं. रादर मॅरिड असो अनमॅरिड असो, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे मोर दॅन 18 किंवा आयदर 16 इयर्स किंवा मेनार्ज झालेली कुठलीही फिमेल जर तुमच्या OPDमध्ये आली तर तिला जर ॲबडोमिनल पेन असेल तर पहिलं तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की हिला आधी हिची मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारू की पिरियड्स तुझे कधी आलेत. मग ड्यू डेट आणि आजची डेट
मध्ये काय आहे की मागच्या 10ला आली आहे, आज तर 17 तारीख आहे, मग ह्या 10ला आली नाही का? हो नाही आली बरं का. बरं पेशंटला बरं तो जो एज ग्रुप असतो तो बऱ्याचदा अगदी अल्लड असतो, त्यांना ह्या गोष्टीचं कधी कधी ओरिएंटेशन किंवा सिग्निफिकन्स माहीत नसतं. मग दरवेळी अशीच होते का, पुढे जाते का 7 दिवस? ते म्हणजे नाही 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 बरोबर येते. अच्छा यावेळी 7 दिवस आलीच नाही का? पटकन अशा पेशीची UPT करून बघा. कारण जर पेशंटला पेन आहे, ॲबडोमिनल पेन आहे, आता मी पेन कुठे आहे हा भाग मी पुढे घेतला आहे ॲबडोमिनल एक्झामिनेशन म्हणून मी त्यावर काही बोलत नाही. तर अशा वेळेस इक्टोपिक प्रेग्नन्सी हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो की जो आपल्याला बघायचा असतो. याचे पर्टिक्युलर ठरलेले असतात. तर मग जर पेशंटची UPT पॉझिटिव्ह असेल, पेशंटला जर पेन होत असेल तर त्याची अर्जंट इमिडिएट USG करणं गरजेचं आहे. तिचं मरायटल स्टेटस त्यावेळेस प्रचंड महत्त्वाचं असतं. नाहीतर मग आजकाल काय होतं, तुमच्या OPD मध्ये पेशंट येतात, काहीतरी गोडबंगाल केलेला असतो दोघा मुलामुलींनी, आणि ते सुद्धा छान साहसूतपणे मंगळसूत्र वगैरेपासून सगळ्या गोष्टी घालून येतात, असं प्रेझेंट करतात की आमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि डॉक्टर काय हे आत्ताच यांना सांगत होती ऐकलंच नाही, असं आपल्याला भाई जाऊ दे नको संताप करू, मी करतो काहीतरी, अशी ती आपल्याकडनं मर्सी ते घेतात छानपैकी. पण त्या मर्सीला बळी न पडता मराठा स्टेटस, त्यासाठी त्यांचे आधार कार्ड, त्या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा त्यांच्या खोलात जातात तेव्हा पेशंट आयदर तुमच्याकडनं पळून जातो किंवा कबूल करतो. ठीक आहे. त्यासाठी LMP महत्त्वाची. अमाऊंट ऑफ ब्लड डेफिनेटली, जर डिस्फंक्शन युटेराइन ब्लीड असेल तर तुमच्या पिरियड्सला लास्ट टाईम की खास करून मेनोपॉझल मेनोपॉझल सिंड्रोम जो आहे त्याच्या आसपास आपण विचारतो की ब्लड फ्लो तुम्हाला होतो किंवा डिस्फंक्शन होतं की 15 दिवसांनी परत येते, मग किती ब्लड जातं. काही लोकांना नुसतं स्पॉटिंग झालं की झालं मला ब्लीड झालं आपण सगळंच करायला लागतो. तर हे बघायचं, विचारायचं. मग ह्याच्यासाठी विचारण्यासाठी काय मॉड्यूल्स असतात की फिमेल्सला विचारू शकता की तुम्ही किती पॅड्स दिवसाला चेंज केले है ना. मग दिवसाला 4 पॅड चेंज केले की तुम्हाला अजून विचारायचं आहे मग 4 मध्ये सगळे पूर्ण भरलेले होते का. काही लोक प्रचंड आपण म्हणतो ना की अतिशय ॲडव्हान्स हायजीन त्यांच्यामध्ये असते. थोडा स्पॉट लागला की फेकलं, थोडा स्पॉट लागला की फेकलं. मग असे ते 10 जरी बदलले तरी ते सिग्निफिकंट नाही आहे. सो हे बारीक सारीक गोष्टी विचार करणं तुम्हाला गरजेचं असतं. येस, ऑक्युपेशनल आणि प्रोफेशनल हिस्ट्री. जनरली लोक स्मोकी फील्ड्समध्ये जे काम करतात किंवा खास करून जे जुन्या स्त्रिया होत्या त्या चुलीवर काम करायचे. तुम्ही बघितले असेल जुनं घरं, त्याला एकच वरती हे असायचं, जाळं असायचं, ज्यातनं ते धूर कसं तरी निघायचा, पूर्ण घरभर ते धूर असायचं, त्याच्यात ते भाकरी थापायचे. अशा लोकांना कालांतराने ब्रेथलेसनेस किंवा रिकरंट कफ, रिकरंट कोल्ड किंवा रिकरंट फीवर, रिकरंट न्युमोनायटिस, सो अशा सगळ्या गोष्टी बघणं. दुसरं ज्यांना स्मोकिंग जे करतात त्यामध्ये तर हे होतच होतं. दुसरं हे प्रोफेशनल डिसऑर्डरचा एक फार छान पेशंट आम्ही इंटर्नशिपला असताना आमच्या कॉलेजला आला होता. त्याची हिस्ट्रीच कोणी विचारली नाही. त्याला व्हायचं काय की तो वर हात केले असे की त्याचे हात असे थरथर कापायचे, खाली हात केले की त्याला काहीच त्रास नाही, काहीही त्रास नाही त्याला. मग लिटरली आम्हाला तर काय त्यावेळेस खरं अक्कलच नव्हती. आम्हाला तर काय विचारलं, सगळं विचारून झालं, काय नाही आता बरं काम काय करतो तो, चक्की चालवतो वगैरे झालं. मग ते आमच्या सरांनी घेतली मिटिंग आणि काय झालं बाबा याला बेसिक काय असायचं की तो ज्यावेळेस वजनदार चक्कीमध्ये दळण टाकायचं, पूर्वी त्या जुन्या चक्की असायच्या मोठ्या, त्या जेव्हा टाकायच्या तेव्हा त्याला ते हात कापायचे आणि त्याला ते न्यूरल डिस्ट्रॉफी झाली होती, त्यामुळे वरती हात गेले त्याचे की त्याचे हात कापायचे. ठीक आहे. सो ह्या प्रोफेशनल ह्या महत्त्वाचे. नंतर केमिकल फॅक्टरी वर्कर्स, खास करून मेटल पॉइझनिंग जे असतात, ज्याच्यामध्ये मेटल फ्युम्स असतात है ना, असे पेशंट हे असतात. दुसरं आता कॉमन जे आपल्याकडे येतं कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. माहिती असेल तुम्हाला कशामध्ये होतं कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, बघितले तुम्ही नाही. गॅस गिझर ज्यांच्या बाथरूममध्ये आहेत त्यांच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग असतं. बऱ्याच मुलांना किंवा स्त्रियांना, पुरुषांना बाथरूम पूर्णपणे बंद करून अंघोळ करायची, तासनतास अंघोळ करायची सवय असते आणि ते गिझर पण तिथे चालू असतं. सो असे कार्बन मोनॉक्साईडचे पेशंट कॉमनली म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत 4-5 आले. ठीक आहे. सुदैवाने हे लवकर आले पेशंट तर वाचतात, नाही ते 100% जातात. ह्या कार्बन मोनॉक्साईडच्या वैशिष्ट्य तुम्हाला असं आहे की पेशंटला पिंकिश पेशंटचे गोष्टी दिसतात. तुम्ही जर त्याचं पहिलं हे चेक करणार, कंजंक्टिव्हा चेक कराल तर थोडा पिंकिश वाटतो. तुम्हाला वाटतं अरे हे सगळं छान आहे, सायनस बिनस काही नाही, पण हा पेशंट कार्बन मोनॉक्साईड पॉइझनचा असतो. पण डिसॅच्युरेट झालेला असतो पेशंटला ऑक्सिजनचा थर्स्ट असतो. ठीक आहे. सर्जिकल हिस्ट्री. आता ही सर्जिकल हिस्ट्री हा एक फार मोठा आणि व्हास्ट पार्ट आहे. आपण एक शॉर्ट, आपण जे कॉमनेस्ट आहे आपण त्यामध्ये हे करू. पेशंटला कधीतरी पेरियानल ॲब्सेस झालेला असतो.
तो ड्रेन झालेला असतो आणि त्यानंतर पेशंटला मग तिथे पुटकुळी आलेली असते. आपण काय करतो, हां ठीक आहे, मग तो पेशंट, हो सर मी ना ते फार मला असं वाटतं माझी उष्णताच बाहेर पडते. ठीक आहे, मग ती उष्णता बाहेर पडते म्हणून आपण हो 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 फार उष्णता झाली ना, ह्या गोळ्या घ्या उष्णता. आपण पण फार लोड जनरली घेतला जात नाही, पण आपण ते बघितला पाहिजे, तो ट्रॅक बघितला पाहिजे. आणि जर तिथं गेलात तुम्ही तर तुम्हाला लक्षात येतं की तिथं कुठेतरी फायब्रोसिस आहे, पूर्वीची काहीतरी ऊण तिथे दिसते. मग तुम्ही विचारू शकता, अरे पूर्वी काही केलं होतं का आपण? हां, एक छोटंसं गाठ झाली होती, तिथला पू काढला होता. येस, त्याच्यामुळे फिश्युला होऊ शकतो. फिश्युला मीन्स अनयुज्युअल ट्रॅक, तो तिथे झालेला असू शकतो. किंवा इन्सिजर कुठेतरी हर्निया असतो, तर ती एक ज्याला हर्निया होतो त्याला कुठेतरी सर्जरी केलेली असते पूर्वी. कॉम्प्रोमाइज सेटअप्समध्ये कधी कधी सर्जरी झालं असतं, त्याचं कालांतराने थिनिंग ऑफ मसल्स होतं आणि त्याने हर्निया होतो. सो ह्याच गोष्टींसाठी आपल्याला महत्त्व, हा इन्सिजर हर्निया आहे की कोणता आहे हे बघण्यासाठी आपल्याला सर्जिकल हिस्ट्री महत्त्वाची होती. आता थोडंसं आपण जनरल एक्झामिनेशनकडे जाऊयात. नॉर्मली आपण पहिल्यांदाच पेशंट बघतो की पेशंट कॉन्शियस आहे की अनकॉन्शियस आहे. ओके, ओरिएंटेड आणि डिसओरिएंटेड. आता हे कॉन्शियस, अनकॉन्शियस आणि ओरिएंटेड डिसओरिएंटेड हे फार महत्त्वाच्या गोष्टी. हे म्हणजे जसं सुखम दुःखम आहे ना, हिताहितम सुखम दुःखम, तशा पद्धतीचं हे आहे की प्रत्येक कॉन्शियस पेशंट हा ओरिएंटेड असेलच असं नाही. तो जागा आहे पण त्याला स्थळ काळाचं भान नाही आहे. म्हणजे तो कॉन्शियस आहे पण डिसओरिएंटेड आहे. हां बाबा काय होतं आहे? हां हां काही नाही. कुठे आलेत? हां हां काही नाही. म्हणजे तो कॉन्शियस आहे बट डिसओरिएंटेड आहे, ड्राउझी स्टेजमध्ये आहे. ठीक आहे, कॉन्शियस ओरिएंटेड तर सगळे चालत बोलत येतात, काही प्रश्न येत नाही. अनकॉन्शियस असेल तर तुम्हाला लक्षात येतं की ब्रिदिंग मुवमेंट्स आहेत बट अनरिस्पॉन्सिव्ह आहे. मग आता अनकॉन्शियस पेशंट असेल तर आपण याची कॉन्शियस लेवल कशी चेक करतो? नॉर्मली मी याच्यात मेन्शन करायचं खरं तर विसरलो, तर आपण त्याच्या आयलिड्सला आपण टिक करून बघतो है ना. बऱ्याचदा स्ट्रेस, ॲक्यूट स्ट्रेस अटॅक्स जे असतात की ज्यामध्ये काहीतरी नवरा बायकोचं भांडण होतं आणि बायको अचानक कोसळते आणि चिडीचूप होऊन जाते आणि सगळे लोक घेऊन येतात, ही गर्दी झालेली असते. बरं आपल्याला हिस्ट्री विचारायला सांगितलं, काय नाही हो चांगली होती, खात होती, आता काहीच नाही झालं, अचानक कोलॅप्स झाली. बरं आपण विचारू शकतो का काय भांडण झालं? अहो आधी आमचं पेशंट बघा मग भांडण बघू. मग आपल्याला आधी पेशंटच बघायला लागतं. मग पेशंटहून आपण जज करायचे की पेशंटच्या मुवमेंट्स काय आहेत, त्याचं रिस्पिरेशन चांगलं आहे का, त्याचं BP चांगलं आहे, पल्स चांगला आहे. मग डोळे उघडून बघायचं तर अप्रोलिंग ऑफ बॉल असतो की जे स्वतःहून केलेलं असतं. किंवा ती डोळेच उघडत नसेल किंवा मग अप्रोलिंग बॉल नाही, काही लोक प्रचंड डिटर्मिनेशन ठेवलेलं असतं काही लोकांनी. मग त्याच्या आयलेडला आपण अशी टिचकी मारून बघतो, टिचकी मारली की डोळे लुकतात. मग आपल्याला लक्षात येतं की कॉन्शियस लेवल डीप नाही आहे, ही होईल कॉन्शियस. मग तिला थोडंसं आपण आश्वासन किंवा काय वॉटेवर जे काही उपाय ते केले की हळूहळू पेशंट ओपन होते. असे पेशंट जेव्हा तुम्ही मॉबमध्ये विचारता तेव्हा 100% ते अनकॉन्शियसच राहतात. मग तुम्हाला जर त्यांना पुढे ठेवायचं असेल तर तसंच तुम्ही अनकॉन्शियस ठेवा तासभर, मग 2 तासाने त्यांना विचारा. म्हणजे तुमचं असंच प्रकार असतात. परत फेब्राईल आपण जेव्हा हात अंगाला लावतो तो फेब्राईल म्हणजे गरम आहे पण टेम्परेचर रेकॉर्डेबल नाही. हे लक्षात घ्या. फेब्राईल म्हणजे ताप येणं नाही, फक्त अंग गरम लागणे. ठीक आहे. अफेब्राईल म्हणजे ठीक आहे नॉर्मली जे सिमिलर टेम्परेचर असेल बॉडीचं तर आपल्याला फील होत नाही. ठीक आहे. याच्या पुढे कोल्ड एक्स्ट्रीमिटीज एक अजून मी टाकायचं विसरलो, म्हणजे की बऱ्याचदा पेशंट अनकॉन्शियस आहेत, एक्स्ट्रीमिटीज एकदम कोल्ड आहेत, तर आपल्याला थोडंसं सिरियस गोष्टींचा विचार करून पुढे बघायला लागतं. ह्यानंतर आपल्याला पल्स. आता हा खरं तर फार मोठा पार्ट आहे, यामध्ये मी इन शॉर्ट थोड्याशा गोष्टी केलेल्या आहेत. नॉर्मली मी आता आपल्याला माहिती आहे पल्स वेव्ह कशी जनरेट होतं, तर कार्डियक सिस्टॉल मुळे ही पल्स पेरिफेरल पल्स आपल्याला फील किंवा पाल्पेबल असते. जेव्हा मी जेवढ्या लोकांचा इंटरव्ह्यू मी आतापर्यंत घेतला आहे की काय पल्स रेट, नॉर्मल पल्स रेट काय असतो, सगळ्यांनी उत्तरं देताना मला 80, 72, 70 अशीच उत्तरं दिलेली आहेत. लक्षात घ्यायचं 60 to 100 इज अ नॉर्मल हार्ट रेट, नॉर्मल पल्स रेट. मग मी माझा दुसरा प्रश्न असतो की हार्ट रेटमध्ये आणि पल्स रेटमध्ये काय फरक असतो, तर मॅक्सिमम आपली लोकं छानपणे शांत बसतात. सो हार्ट रेट इज इक्वल टू पल्स रेट. ठीक आहे. काही मायक्रो मिली सेकंडचा फक्त डिफरन्स असतो बट दोन्ही पण इक्विवलंट असतात. सो मग टॅकिकार्डिया जर मोर दॅन 100 हार्ट रेट असेल तर आपण त्याला टॅकिकार्डिया म्हणतो. ठीक आहे. मग आता टॅकिकार्डियाचे रिझन्स काय असतात की पेशंटला फिवर आला असेल तर जेवढा फिवर ग्रेडेशनमध्ये वाढतो त्या पट्टीमध्ये आपल्याला हार्ट रेट वाढलेला जाणवतो.
1:10 असं साधारणतः हार्ट रेट, म्हणजे 1 डिग्रीने जर टेम्परेचर वाढलं तर 10ने हार्ट रेट वाढलेला असतो. ठीक आहे, म्हणजे अगदी 124 125 आपल्याला लांबनच हार्ट रेट दिसते आणि आपण जातोय पेशंटला, आपण आधी त्याला हात लावून बघणार याला टेम्परेचर आहे का, टेम्परेचर नाही आहे आणि तरी हार्ट रेट आहे, मग आपण दुसरा विचार करतो. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत. सो पहिला प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय बघायचं, तर ह्याच गोष्टी बघायच्या की याचं TPR काय. मॅक्सिमम पेशंटचे आणि आपण राऊंड घेताना सगळं सोडतो, TPR नीट बघत नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण पेशंट बघतो, आपल्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं आणि आपल्याला माहिती असते याची पल्स 72च आहे, आपल्यालाही 72च लागते, पेपरलाही 72च असते आणि मागच्यांनी पण CT ऑल केलेलं असतं. सो म्हणून कॉन्शियसली पल्स बघा. पल्स बघताना आपल्याला थोडंसं, मी जर हा पिक्चर मुद्दाम टाकलं कारण पल्स बघताना बऱ्याचदा लोक हे असे बोटं ठेवतात. सो नॉर्मली हे जे टीप असतात, हे टीप आपल्याला वापरायचे असतात फॉर पल्स फील करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून तो एक मी टाकलं. पल्स जर लेस दॅन 60 असेल तर आपण त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतो. त्याचे वेगळे रिझन आहेत. ब्रॅडिकार्डिया नॉर्मली बऱ्याचदा ओपिएड पॉइझनिंगमध्ये किंवा गांजाचा रस ज्यांनी खाल्लेला असतो आणि ते निवांत स्टेजमध्ये असतात तेव्हा ते थोडं ब्रॅडिकार्डियामध्ये असतं. ज्याने अल्कोहोल घेतलेला असतो तो अर्ली स्टेजमध्ये त्याला टॅकिकार्डिया असतो. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, भरपूर गोष्टी तुम्हाला ते डिसीज वाईज लक्षात येईल. म्हणून पल्स रेट पाहणं फार गरजेचं असतं. इवन पेशंट जेव्हा ऑक्सिजन थ्रस्ट जेव्हा असतो तेव्हासुद्धा पेशंटचा हार्ट रेट वाढलेला असतो. ठीक आहे, पण टेम्परेचर नसतो. सो कॉमनेस्ट रिझन फिवर हे कॉमनेस्ट रिझन आहे की ज्याने हार्ट रेट वाढलेला असतो. आता पल्स रेटमध्ये आपल्याला काय बघायचं असतं की रेग्युलर म्हणजे जे काही बीट्स आपल्याला लागतात. नॉर्मली मी पुढे सांगणारच आहे, पण खरं तर हार्ट साऊंड्स आपण किती सांगतो नॉर्मली किंवा किती आपल्याला माहिती आहे हार्ट साऊंड्स, आपण 2 हार्ट साऊंड्स आपण म्हणतो S1 S2, पण ॲक्च्युअल हार्ट साऊंड्स किती असतात, 4 असतात. ठीक आहे, S1 S2 हे हाय फ्रिक्वेन्सीचे असतात आणि S3 S4 हे लो फ्रिक्वेन्सी असतं, म्हणून आपल्याला ते ऐकायला जात नाही. पल्समध्ये सुद्धा आपल्याला जर पेशंट थीन असेल तर आपल्याला जाणवतात, पण नॉर्मली आपल्याला 2च हार्ट साऊंड म्हणजे त्याच्यामध्ये येतात. त्यासाठी आपल्याला हे बघायचं असतं की ही पल्स रेग्युलर चालले की याला प्लिंथ म्हणतो आपण. हा जो पिक्चर दाखवला आहे मी, हे नॉर्मली आपल्याला मॉनिटरवर दिसतं. मल्टीपारा मॉनिटर आता सगळीचकडे आहेत, तर त्याच्या ही प्लिंथ आपल्याला दिसते. सो दिस इज रेग्युलर म्हणजे व्यवस्थित चालली आहे. टॅकिकार्डिया आहे पण रेग्युलर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला की इरेग्युलर ॲट रेग्युलर इंटरवल्स, म्हणजे ठराविक वेळानंतर ती इरेग्युलर होते पुन्हा रेग्युलर होते. ठीक आहे, मग अशा पेशंटला हार्ट डिसीजची शक्यता आहे. ठीक आहे, तिसरा प्रकार असतो इरेग्युलरली आणि रिपीटरली इरेग्युलर. हे पेशंट हार्ट ब्लॉकचे असू शकतात. ठीक आहे, मग यांच्यामध्ये ते प्रकार आहेत. मी फर्स्ट डिग्री तुम्हाला आता बाकी वाचायचं आहे की फर्स्ट ग्रेड डिग्री हार्टमध्ये कसा असणार, सेकंडमध्ये कसं, थर्डमध्ये कसा. तर हे 3 गोष्टी ह्या रिदममध्ये आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही पल्स चांगली बघायला शिकलात तर तुम्हाला फोर्स, व्हॉल्यूम आणि टेन्शन याचा फरक डेफिनेटली लक्षात येईल. तुम्हाला एक चांगला अभ्यास म्हणून मी सांगतो की ज्यांना तुम्ही पेशंट बघायला जाणार आहे त्यांचा BP घेण्यापूर्वी तुम्ही जर शांत मनाने ते जर व्यवस्थित पल्स घेतली, एक जज करा की त्या पेशंटचा फोर्स काय आहे, त्याचं व्हॉल्यूम काय आहे, त्यानुसार एक मनामध्ये कन्सिडर करा की याचा BP इतका असावा किंवा इतका असेल आणि तो व्हेरीफाय करा. हे तुम्हाला अभ्यासाला जाणवेल. मग तुम्हाला लक्षात घेणार आहे हा BP होता आणि अशी पल्स होती का. ओके, पेशंट वाईज हे व्हेरिएशन असू शकतं, पण जे नॉर्मल पेशंट आहेत की जेव्हा तर त्यांचं तुम्हाला नुसता बोट जरी ठेवला तरी लक्षात येतं की हा टॅकी आहे की ब्रॅडी आहे किंवा याचा हायपोटेन्शन आहे. सो हे सरावाने आणि कालांतराने होणाऱ्या गोष्टी आहेत. इक्वेलिटी नॉर्मली आपल्याकडे स्टाईल आहे एकाच बाजूला बघण्याची. ठीक आहे, म्हणून मी एक खालचं पिक्चर दिलं आहे. ही डॉर्सॅलिस पेडिस आहे, म्हणजे पायाला पुढच्या बाजूने बघितलेली आहे. सो आपण एकाच हाताची पल्स बघतो, दुसऱ्या हाताची बघतच नाही. ठीक आहे, जर काही पेशंट्स असतील की ज्यांना आर्ट्रिओलिसिस असतील किंवा आर्ट्रियल डिसीज असतील, आर्ट्रियल इन्फ्लामेशन असतील किंवा अर्ली टाकायसू वगैरे सारखे सिंड्रोम असतील की ज्यांच्यामध्ये एका हाताची पल्स लागते, एका हाताची लागत नाही. ठीक आहे, सो म्हणून आपल्याला बायलॅटरल बघणं गरजेचं आहे. जर पेशंट ICUमध्ये आहे तर त्याला ऑल 4 पल्स, इवन आपण डेट डिक्लेअर करताना सुद्धा 4 पल्स लिहितो आपण की ऑल 4 पल्सेस आर नॉट पाल्पेबल, म्हणजे दोन्ही बाजूच्या रेडियल आणि दोन्ही डॉर्सॅलिस पेडिस. तर हे नॉर्मली लिहिण्याचा एक सिद्धांत आहेच की त्याच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणून आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला हे इथे लिहिलंच आहे. हां,
आता ही एक आपण रेअर गोष्ट कॉमनली बघितली जात नाही, ज्युगुलर व्हेनस पल्स. आता नॉर्मल पल्स आपण आर्टरीची बघतो, ठीक आहे. ही व्हेनस पल्स तुम्हाला दिसेल. मग आता ही का, तर हे ज्युगुलर व्हेन आपल्याला दिसेल तर इथून हे ज्युगुलर व्हेनचं 2 ब्रांचिंग झालं असतं, इंटरनल आणि एक्सटर्नल, ठीक आहे. आता ब्रांचिंग, आता व्हेन्स वरून खाली येतात म्हणून त्यांचं ब्रांचिंग पण वरूनच खाली येतं, ठीक आहे. तर ही जी आहे ज्युगुलर व्हेन, ही इट्स अ डायरेक्ट कंटिन्युटी ऑफ सुपिरियर व्हेना कावा आणि राईट अँट्रियम. तिचं डायरेक्ट कनेक्शन हे सुपिरियर व्हेना कावा आणि राईट अँट्रियममध्ये असतं. म्हणून राईट अँट्रियममध्ये जर प्रेशर चेंज झाला तर JVP बदललेली दिसते. सो याच्यासाठी टिपिकल पोझिशन आहे की पेशंटच्या डोक्याखाली पिलो असली पाहिजे, त्याचा हा बेडचा अँगल 45 डिग्रीमध्ये अप्रोच झाला पाहिजे, तरच आपल्याला ती JVP बघता येऊ शकते, ठीक आहे. नॉर्मली आता हे तुम्ही बघण्याचा आहे, खास करून वयस्क जे आहे त्यामध्ये तुम्ही JVP जर बघाल तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित हे 3 वेव दिसतात, ACV असे 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे डिफ्लेक्शन जिथे असतं ते निगेटिव्ह असते. हे नाही समजलं तरी लक्षात घेऊ, टेन्शन घेऊ नका. फक्त हे बघा की JVP आपल्याला पाहायची आहे, त्याचे सिग्निफिकन्स भरपूर आहेत, आपल्याला ते एकदा वाचायचे आहेत. सो नॉर्मली काही हार्टशी रिलेटेड, पल्मनरी हायपरटेन्शन, पल्मनरी स्टेनोसिस किंवा आता लेफ्ट व्हेंट्रिकल फेल्युअर आपण कॉमनली ECG वगैरे याच्यातनं आपण डायग्नोज करतो, पण राईट व्हेंट्रिकल फेल्युअर आपण JVP मधनं डायग्नोज करतो. सो त्यासाठी ही महत्त्वाची आहे. ॲडिशनल ती मुद्दामच घेतली होती. ब्लड प्रेशर सगळ्यात कॉमन आणि महत्त्वाची गोष्ट असलेली आणि सगळ्यात मॅक्सिमम मिस्टेक असलेली गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मिस्टेक का होतात, त्याचं रिझन आहे की हाताचा आणि कफचा रेशो. तुम्हाला माहिती आहे की आपण ब्लड प्रेशर 3 वेवने, एकच मिनटं, 3 गोष्टींनी पद्धतीने आपण वापरतो बघा. की एक मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर असतं जे उभं असतं, एक एरिनॉइड मीटर असतं की जे गोल असतं है ना, डायल टाईप, आणि एक आता इलेक्ट्रॉनिक जे आलेले आहेत ते. आता यामध्ये याचा जो रेशो असतो की आर्मचा सर्कम्फरन्स आणि जो कफ असतो याचा हा रेशो 40% आणि 80%, म्हणजे 40% आर्म असेल त्याच्या दुप्पट ऑलमोस्ट आपला तो कफचा सर्कम्फरन्स आपला साईज असली पाहिजे. दुसरी गोष्ट, एक प्रत्येक ब्लड प्रेशरवर म्हणजे तुमच्याकडे मॉनिटर असेल किंवा काही असेल तिथे एक असा मार्क असतो, जो मार्क आपण कधीही ऑब्झर्व केलेला नाही. तो मार्क जर आपण आर्टरीवर आणला तर BP चांगला लागतो. मी एक BP कप आणायचं विसरलो, ओबेस BP कप येतो एक, म्हणजे ज्यांचा हे जो काय हा रेशो मॅच होत नाही, ज्यांच्या हाताची साईज फार मोठी आहे, आपण ह्याच ब्लड प्रेशरने दाबून दुबून BP घेत असतो, विच इज नॉट सिग्निफिकंट. त्याचा काहीही अर्थ नाही आहे. जो BP कप आहे त्याचा सेंट्रल पार्ट बरोबर, त्याचा सेंटर बरोबर आर्टरीच्या सेंटरला आला पाहिजे, तर त्याचं रिडिंग बरोबर येतं. मॅक्सिमम लोक चुका करतात, काहीतरी उलटा सुलटा लावतात, ते पाईप इकडे येतात, इथून एवढाच तो कप असतो आणि जिथे आर्टरी असते ती ओपनच असते, तिला जर प्रेशरच आलं नाही तर ती BP प्रॉपर देणारच नाही. सो त्यासाठीच्या ह्या काही गोष्टी आहेत की एक तर पहिलं विदाउट क्लोदिंग ब्लड प्रेशर घेतलं पाहिजे. BP कप शुड बी टाईट ऑलवेज. पेशंट सुपाईन पोझिशनमध्ये असला पाहिजे, ठीक आहे. आता सुपाईन पोझिशनमध्ये असण्यासाठी तुम्हाला एक करायचं असेल प्रयत्न करून बघा, तुम्ही एका कुशीवर होऊन बघा, तुम्हाला वरच्या हाताचा BP कमी लागेल, खालच्याचा जास्त लागेल, ठीक आहे. तसंच ऑपोजिट करा, तुम्हाला जाणवेल. म्हणून पेशंटचा BP सुपाईन पोझिशनमध्ये, खास करून जे पेशंट शॉकमध्ये आहेत, ठीक आहे. आपण पेशंट शॉकमध्ये असतो, एका कुशीवर झोपलो, थांबा डॉक्टर मला असंच बरं वाटतंय म्हणून आपण असंच BP घेतो, आपण मिसगाईड होतो. म्हणून 2 मिनिटासाठी का असे ना, त्याला किमान 15-20 सेकंदासाठी सरळ झोपा आणि मग ब्लड प्रेशर घ्या, ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हेल्थ सर्कल अराउंड आर्म, हा जो आपण जो हात असतो, बऱ्याचदा एक्झामिनेशन टेबल छोटे असतात आणि पेशंट काही वेळा साईज मोठी असेल तर हात असा बाहेर लटकतो त्याचा. सो त्याचा हात तो नाही लटकला पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट केला तर आर्टेरियल बीट्स आपल्याला व्यवस्थित लागतो. झालं. तसं सेंटर ऑफ द ब्लॅडर इज इक्वल टू सेंटर ऑफ ब्रॅकियल आर्टरी असं आपण कन्सिडर करायचं. जी ब्लॅडर आहे ते बरोबर ह्या पार्टला लागला पाहिजे, कारण ब्रॅकियल आर्टरी आतून गेलेली असते, जी बाहेरून नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर नॉर्मली तुम्ही बघता की बरेच लोक BP, आता ते वेगवेगळ्या स्टाईल आहेत. आपण आता लावताना आधीच ते तो लावतो, इथे लावतो, मग पंप करतो. बऱ्याचदा जे जुने डॉक्टर तुम्ही ज्यांच्याकडे प्रॅक्टिसला जातात ती लोक काहीच नाही, आधी पल्सवर हात लावतात, BP कप फुल करतात आणि मग खाली आणतात आणि मग परत फुल करून सेतो लावतात. ओके. सो त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला
जिथून तुम्हाला बी पी लागणं बंद झालं आहे तिथून पुढे तुम्हाला 20 mm वरती जायचं असतं. दॅट इज रिकॉग्नाइज बाय डिसॅपिअरिंग रेडियल पल्स. म्हणजे तुमची रेडियल पल्स ज्या ठिकाणी डिसॅपिअर होते तिथून पुढे 20 युनिट 20 mm तुम्हाला पुढे प्रेशराईज करायचा असतो बल्ब. मग तुम्ही तिथून खाली आपण प्रॉपर बी पी मेजर करू शकता. दुसरं असं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण बी पी नॉर्मली आपण एक्झामिनेशन टेबल सगळे बघा की उजवा हात आपला बाहेरच्या बाजूला असतो. एक्झामिनेशन साईड ही राईट साईड असते. कोणाच्या मनात प्रश्न आला असेल तर उत्तमच, पण नॉर्मली राईट साईडचा बी पी इज हायर असतो दॅन लेफ्ट साईड असतो. तो 2 ते 10 mm जास्त असू शकतो. इफ इट इज मोर दॅन 10 mm सो त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला लागतं की दोन्ही बाजूच्या बी पीमध्ये जर मोर दॅन 10 mm चा डिफरन्स असेल तर त्याला काहीतरी आर्टेरियल डिसऑर्डर्स आहेत का हे बघण्यासाठी पुढे आपल्याला विचार करायला लागतो. ठीक आहे. दुसरं असं की आता बऱ्याचदा आपण केस घ्यायला जातो, एकीने बी पी घेतला की दुसरी लगेच तिसरी लगेच चौथी अशी इतके बी पी घेतो आपण की पेशंटला व्हेनस रिटर्नच पेशंटचा जात नाही. अशाने बी पी कमी लागतो, बी पी मिसगाईड होऊ शकतो. म्हणून दुसऱ्यांदा बी पी घेण्यासाठी किमान 15 ते 20 सेकंदाचा प्रॉपर इंटरवल सुपाईन पोझिशनमध्ये देणं गरजेचं असतं. तर तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक ओबेज कप येतो. ज्या लोकांना जास्त असतो त्यांचा तो ओबेज कप 100% ठेवा. तसंच पेडियाट्रिक कफसुद्धा येतो. ठीक आहे. नॉर्मली बी पी ब्लड प्रेशरचे जे काही रिडिंग आहेत, थोडंसं ब्लर झाली जा ना बेटा तुला जायचं जा जा जा. तर नॉर्मल बी पी तुम्हाला माहिती आहे 180 120/80 इज नॉर्मल रिडिंग. सो त्यामध्ये प्री हायपरटेन्सिव्ह असेल तर 120 130. बच्चूंमध्ये नॉर्मली पेडियाट्रिक ब्लड प्रेशर आपण जनरली घेत नाही, पण बच्चूंचा जो ब्लड प्रेशर असतो हा 90 60 90 50 हे त्यांची नॉर्मल रेंज असते. त्याचा कपसुद्धा वेगळा असतो. जर आपण आपल्या मोठ्या कपने घेतला तर कदाचित आपण मिसगाईड होतो. म्हणून पेडियाट्रिक कपसुद्धा वेगळे असतात. सो यासाठी आपल्याला ब्लड प्रेशरचे आता पुढे काही जात नाही. हायपरटेन्शनचे कॅटेगरीज दिले असतात. प्री हायपरटेन्शिव्ह स्टेज, हायपरटेन्शन स्टेज 1 स्टेज 2 आणि एक्स्ट्रीम हायपरटेन्शन. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की एक नवीनच आपण जेव्हा पेशंट बघायला लागतो तेव्हा एक आपली मानसिकता अशी असते की याचा बी पी नॉर्मलच लागला पाहिजे, पण पेशंटचा बी पी एकदम 200 लागतो. मग हा 200 आहे का हे सांगण्यासाठी आपण घाबरतो. मग आपण म्हणतो नाही 170 लागला सर बरं का. सो तुम्हाला जर 200 लागतोय तर पेशंटला डिफ्लेक्ट करा, प्रॉपर 20 अर्धा मिनिट जाऊ द्या, पुन्हा व्यवस्थित बी पी घ्या. जर तो खरंच तुम्हाला 200 लागत असेल तर तो असेलच, त्याला सांगायला तुम्ही घाबरू नका. ठीक आहे. दुसरं एक असतं अजून एक सेनाईल हायपरटेन्शन नावाचा एक प्रकार असतो. सेनाईल हायपरटेन्शनमध्ये जे वयस्क असतात, वृद्ध असतात की जे 70+80 असतात की ज्यांचा वरचा जो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतो तो 180 लागतो आणि खालचा 80 लागतो. पुन्हा आपण कन्फ्यूज की यार खालचा एकदम. सो दॅट इज अ फिजिओलॉजिकल असतो, त्याला सेनाईल हायपरटेन्शन आपण म्हणतो. ठीक आहे. यातले काही लोकांना ट्रीट करायची गरज असते, काहींना गरज नसते. ओके. रिस्पायरेशन. आता मी जो काही प्रॉपर हे जे घेतले आता हे मी ऑन एक्झामिनेशनमधल्या गोष्टी घेतो आहे. ठीक आहे. आपण सिस्टीम वाईज पुढे थोडंसं 5 मिनटात आपण करूयात कवर ते. नॉर्मल RR हा ॲडल्टमध्ये 16 to 20 असतो. चिल्ड्रन्समध्ये 14 रिस्पायरेशन्स पर मिनिट असतो. तुम्हाला माहिती आहे आपण RR कसा चेक करतो है ना. पेशंटला डोळे बंद करून पोटावर हात ठेवून वगैरे बघायला लागतो. याचे 2 प्रकार आहेत. मोस्टली मेल्स आणि काही फिमेल यांचं जे काही रिस्पायरेशनचा पॅटर्न असतो हो ॲब्डोमिनोथोरॅसिक असतो. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये थोरॅको ॲब्डोमिनल असतो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक गाणं आहे, तुम्हाला माहिती आहे टिप टिपे बरसा पाणी. ठीक आहे. त्यामधले ते हिरोईन जर बघितले तुम्हाला लक्षात येईल की ती थोरॅको ॲब्डोमिनल ब्रीथ करते. त्यावरून लक्षात येतं की फिमेलचं ब्रिदिंग हे थोरॅको ॲब्डोमिनल. तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. ठीक आहे. नंतर इन्क्रीज इन आता कशामध्ये वाढतात, एक्झर्शनमध्ये वाढतात. ठीक आहे. एक्साइटमेंटमध्ये वाढतात, फीवरमध्ये वाढतो डेफिनेटली. जसं हार्ट रेट वाढतो तसं ब्रिदिंग रेट पण वाढतो. या व्यतिरिक्त काहीच नसेल, पेशंट डिहायड्रेट असेल, ॲसिडोसिसमध्ये सुद्धा पेशंटला वाढतो. ॲनिमियामध्ये RR वाढलेला असतो आणि पॉयझनिंगमध्ये ती सिरियस कंडिशन असते. आता डिक्रीज कशामध्ये झालं असं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे नार्कोटिक पॉयझनिंग म्हणजे ओपियम पॉयझनिंगमध्ये पेशंट डीप स्लीपमध्ये गेले असतात. त्यांचं रिस्पायरेशन कमी होण्याचं कारण असं की जे रिस्पायरेटरी सेंटर असतं ते डिप्रेस झालेलं असतं, त्यामध्ये होतं. तसंच डायझिपॅम जेव्हा एक्सेस क्वांटिटीमध्ये जातं तेव्हा सुद्धा रिस्पायरेटरी डिप्रेशन होतं. ठीक आहे. नंतर ब्रेन ट्यूमरमध्ये पण सेम होतं की रिस्पायरेटरी सेंटर डिप्रेस होतं बिकॉज ऑफ रेस्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर.
ठीक आहे. दुसरं, आता हा ब्रेथलेसनेस हा जो आहे पार्ट, हा फार मोठा आहे परंतु कॉमनेस्ट आहे. ब्रेथलेसनेस बरेचदा पेशंट येतात त्याशी रिलेटेड, मग पुढे घेतले 2 मिनटात फक्त. लंग्स रिलेटेड असू शकतो, हार्टशी रिलेटेड असू शकतो, ठीक आहे, सिस्टेमिक रिलेटेड असू शकतो, मेटाबॉलिक रिलेटेड असू शकतो किंवा सायकोलॉजिकल रिलेटेड असू शकतो. सो ह्या 4 वाक्यांमध्ये ऑलमोस्ट सगळा ब्रेथलेसनेस कव्हर होतो. पण तुम्हाला ते बारीक बारीक सगळं बघायचं आहे. कुठल्याही गोष्टीला आपण मेकॅनिकल किंवा सायकोटिक किंवा हिस्टेरिया आपण लेबल करण्यापूर्वी आपल्या डोक्यातले आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टी रूल आउट करणं गरजेचं आहे क्लिनिकली अलॉंग विथ पॅथॉलॉजिकली, आणि मगच त्याला आपल्याला म्हणायचं आहे की दिस इज सायकोलॉजिकल. आल्या लगेच सायकोलॉजिकल म्हणून उपयोग नाही. एकदा एक असाच किस्सा जो रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये झाला होता. एका घरामध्ये एक 10 मिनटात आपण संपवत, एक विवाह सोहळा चालला होता आणि घरातल्या एका जबाबदार व्यक्तीकडे सोन्याचे काही लाखांचे दागिने ठेवायला दिले. समोर एका कपाटात ठेवले आणि कपाटात ठेवल्यानंतर थोड्या वेळाने गेली तर तिथे नव्हते. मग ती म्हणलं, अगं तुझ्याचकडे दिलं ना, तू तर ठेवलं. असं सगळं झालं. तिला स्ट्रेस आला, थोडीशी चक्कर आली, पडली, कॉन्शियस झाली. मग सगळ्यांनी म्हणले नको टेन्शन घेऊ. मग तिचं थोडासा ब्रेथलेसनेस तिला व्हायला लागला. मग परत सगळ्यांनी म्हणलं जाऊ दे, तू कशाला टेन्शन घेते वगैरे असं करत पेशंटला कॅज्युलिटीमध्ये आणलं. कदाचित तिथे पण असंच आश्वासन दिलं, ठीक आहे ताई, व्हा सेटल, होईल बरं. असं करता पेशंट 5-10 मिनटामध्ये अनकॉन्शियस झाला. मग अनकॉन्शियस झालं तर पहिले डॉक्टर काय वाटतं, ही उगाच टेन्शन घेते, मग हे कर ते कर. थोड्या वेळाने मग सगळे लोकांनी जे काही सुपर स्पेशालिटीने बघितलं, तिचा एक MRI केला. तिला ह्यूज ब्लीड झाला होता, ICT ब्लीड झाला होता बिकॉज ऑफ स्ट्रेस इंड्युस्ड हायपरटेन्शन. त्या पेशंटचं ICT एवढं वाढलं होतं इंट्राक्रॅनियल टेन्शन की तिचं मिडलाईन शिफ्ट झाली. पेशंट पुढे व्हेंटिलेटरवर गेलं. म्हणून कुठल्या पण गोष्टीला लेबल करताना इमिडिएट लेबल करायचं नाही. आपल्याला जेवढ्या गोष्टी वर्स्ट थिंकिंग आधी करायची, नंतर आपण सुपरफिशियल थिंकिंगला यायचं. सो हे थोरॅसिक ब्रिदिंग जर पुरुषांमध्ये होत असेल तर दॅट कुड बी बिकॉज ऑफ पॅरालिसिस ऑफ डायफ्रॅम. ठीक आहे, ही फार अर्ली स्टेज आहे. म्हणून जर थोरॅसिक ब्रिदिंग मेल्समध्ये किंवा कॉमनली जर फुल थोरॅसिक असेल की ज्यामध्ये थोरॅसिक मुवमेंट प्रिडॉमिनंटली जास्त आहेत, अशांमध्ये डायफ्रॅम पॅरालिसिस किंवा पेरिटोनायटिस, असायटिस ही कारणं असू शकतात. तुम्ही बघा, असायटिसचे पेशंट किंवा पेरिटोनायटिस म्हणजे पेशंटला काहीतरी डिओडेनल अल्सर परफोरेशन बसला असेल आणि तो 7-8-10 तास किंवा काही हवर्स घरीच त्याने काढलेत आणि पेशंट आला आहे, पोटात दुखतं आहे, ब्रेथलेसनेस आहे, पण पेशंटला टेंडरनेस पण आहे आणि त्याचं ब्रिदिंग जर थोरॅसिक आहे, सो डेफिनेटली त्याला पोटामध्ये काहीतरी आहे. सो तसंच ॲबडोमिनल डॉमिनन्सी जर असेल ब्रिदिंगची तर आयदर प्ल्युरसी, कोलॅप्स ऑफ लंग्स किंवा प्लुरल इफिजन असू शकतं, ज्याच्याने रिस्ट्रिक्शन्स येतात मुवमेंटला, थोरॅसिक मुवमेंटला, किंवा लंग कोलॅप्स असल्यामुळे सुद्धा येतात. सो ह्या गोष्टी कॉमनली महत्त्वाच्या आहेत म्हणून त्यामध्ये मेन्शन केलं. दुसरं येतं पेलर. सो पेलर आपण बघताना नॉर्मली कंजंक्टिव्हा बघतो, ठीक आहे. सो सायमल्टेनियसली आपण जी कंजंक्टिव्हा दोन्ही बघतो. कुठलाही म्युकोजा आपल्याला लगेच सांगतो. इक्टेरस म्हणजे येलोइशनेस आपल्याला कंजंक्टिव्हामध्येच डाऊनवर्ड ऑफ आयबॉल केलं की लक्षात येतं. सायनोसिस किती लोकांनी बघितलं माहीत नाही, पण नॉर्मली सायनोसिस हा अशा पद्धतीचा ब्ल्युइश लॅक ऑफ ऑक्सिजन किंवा हायपॉक्सिक झालेला असतो, त्याच्यामुळे असतो. क्लबिंग ज्यामध्ये नेल अँगल गेला असतो, यामध्ये कंजंक्टिव्ह हार्ट डिसीजपासून तर करंट बऱ्याच हार्ट डिसीजचं ते एक उत्तम उदाहरण असतं. किंवा बऱ्याच लोकांना म्हणतात हृदयामध्ये छिद्र वगैरे असतं है ना, ISD वगैरे असतं, तर त्या लोकांमध्ये हे प्रकार दिसतात. सो नेल अँगल चेक क्लबिंग तर लगेच लक्षात येतं, तरी पण शंका असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नेल अँगल चेक करू शकतात. अनेक वर्षांपासून आपण हे पुस्तकामध्ये बघत आलो आहे, पण प्रॅक्टिकली फार कमी लोकांनी करून बघितलेलं असावं. लिम्फेडेनोपॅथी ही फार कॉमन गोष्ट आहे. बऱ्याच खास करून फिमेल्समध्ये लिम्फेडेनोपॅथी कॉमनली आहे, ती पण सर्वायकल, ठीक आहे. आता यामध्ये एक नॉर्मली असं हे करतात की ही जी स्टर्नोक्लिओमॅस्टॉइड मसल इथे दिसते का, थोडंसं मला फोटो जाणवली होती म्हणून मी घेतली, इथे थोडीशी ब्लर दिसते ती, पण त्याच्या पुढचे जर लिम्फ नोड आलेले असतील तर ते पेशंट कदाचित म्हणजे हायली सस्पिशियस ऑफ कॉक्स असू शकतो, ट्युबरक्युलोसिस असू शकतो, ठीक आहे. त्यामुळे लिम्फेडेनोपॅथी असेल, पेशंटला फिवर असेल आणि दुसरा सोर्स सापडत नसेल तर हे विचार करणं फार गरजेचं आहे. त्याशी रिलेटेड आपल्याला मग ESR बघणं किंवा
CBC सोबत आपल्याला कम्पेअर करणं गरजेचं असतं, किंवा एकासोबत कधी कधी मल्टिपल असतात किंवा ग्रुप ऑफ लिम्फ नोड्स असतात. बऱ्याचदा बरेच म्हणजे आमच्यासारखेच काही मित्रपरिवार पण कधी कधी असं म्हणतो की हां लगेच दिसते ती फार मोठी ना काढून टाकू, परंतु हे जर ही सर्वायकल लिम्फोडेनोपॅथी असेल तर ती व्यवस्थित रूल आउट केलीच पाहिजे. कारण ती जर ट्युबरक्युलोसिस रिलेटेड असेल तर ती जी ऊण होणार असते ती परत भरून येणार नसते, ती रिपीटेडली इन्फेक्ट होते. म्हणून कुठलाही डिसिजन देताना आपण ही लिम्फोडेनोपॅथी बघायची. तशीच लिम्फोडेनोपॅथी आपण म्हणतो ना, बऱ्याचदा बोटाला लागलेलं असलं तर जांघेमध्ये लिम्फ नोड येतात. सो दॅट इज अ रिॲक्टिव्ह रिॲक्शन ऑफ व्हाईट ब्लड सेल्स आणि पॅथोजन्स. सो ते आपल्याला बघणं गरजेचं असतं. इडिमा, अगेन पेडल इडिमा इज सजेस्टिव्ह ऑफ बरेच कारणं आहेत. मग किडनी डिसीज असतील, पेरिफेरल सर्क्युलेशन हॅम्पर्ड असेल, फेल्युअरमध्ये असतील. सो त्यामध्ये प्रकार आहे की ग्रेड 1, ग्रेड 2. बऱ्याचदा काही पेशंट नॉर्मल असतात सगळे, परंतु तरी पण म्हणतात की संध्याकाळी ऑफिसमधून आलं की सूज आलेली असते. त्याला मेकॅनिकल स्वेलिंग म्हणतो आपण. मेकॅनिकल स्वेलिंग का? त्याचं कारण काल्प मसल इज अ पेरिफेरल हार्ट आपण म्हणतो. तुम्ही वाचलंही असेल की काल्प मसलमध्ये जी वेन असते इट वर्क ॲज अ पेरिफेरल हार्ट. ज्या लोकांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज फार चांगल्या असतात त्यांना पायाला सूज कधीही नसते, कारण त्यांचं ते पेरिफेरल हार्ट प्रॉपर फंक्शनिंग असतं. पण ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, ज्यांचं सिटिंग किंवा स्टँडिंग जॉब असेल तर त्यांच्यामध्ये स्वेलिंग असेल अलॉंग विथ ती जी काही व्हेसल्स असतात त्यांच्या व्हॉल्स प्रोलॅप्स झालेले असतात, त्यामुळे ती स्वेलिंग आलेली असते. जर बाकीचे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर डेफिनेटली त्याला हे करायचं. दुसरं युनिलॅटरल पेडल इडिमा, म्हणजे एकाच पायाला सूज भरपूर आहे, दुसऱ्याला काहीच नाही आहे, तर लोकलाइज रिझन आहे. मग लोकलाइज रिझनमध्ये पहिलं रिझन येतं डीप व्हेनस थ्रोम्बस असू शकतो, DVT असू शकतो, किंवा तिथं जर कुठे वुंड असेल तर सेल्युलायटिस असू शकतो. सो म्हणून बायलॅटरल आहे, युनिलॅटरल आहे, किती आहे, पिटिंग इडिमा किती आहे, म्हणजे पिटिंग म्हणजे होल किती, म्हणजे तिथं खड्डा किती पडतो, त्यासाठी हे ग्रेडेशन त्याचं आहे 1, 2, 3, 4 पर्यंत. ठीक आहे. सिस्टमिक एक्झामिनेशन आपण शॉर्टमध्ये घेऊ. नॉर्मली आपण रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हास्क्युलर आणि CNS याविषयी आपण थोडंसं बोलूयात. नॉर्मली काय असतं की रेस्पिरेटरी सिस्टममध्ये आपल्याला काय बघायचं आहे की पहिल्यांदा शेप ऑफ चेस्ट, आयदर पिजियन, फनेल चेस्ट. फनेल चेस्ट म्हणजे कॉबलर चेस्ट, जे सिटिंग जॉब असेल लहानपणापासून. कॉबलर चेस्ट म्हणजे चांभार बाबा जसे बसतात कंटिन्युअस, स्टर्नम सतत वरती दाबल्यामुळे त्या चेस्टचा शेप खालच्या बाजूने दाबला गेला असतो. सो त्यामध्ये क्लॅविकल लोअर साईडने डिफ्रेस झालेलं असतं, त्याला कॉबलर चेस्ट किंवा फनेल चेस्ट म्हणतो. बॅरल शेप चेस्ट, ड्रमसारखी असणे, फ्लॅट चेस्ट, हे काही कंजेनायटल काही प्रोफेशनल डिसऑर्डर्स यामध्ये दिसतात. आता हे याचं रिझन का आहे? कारण जर चेस्ट नॉर्मल नाही आहे तर त्यामध्ये जे लंग्सच्या मुवमेंट्स आहेत किंवा काही एरिओलॉज जे आहेत ते ओपन होणार नाहीत. अल्टिमेटली पेशंटला नॉर्मलपेक्षा थोडंसं एक्झॉस्ट व्हायला लागतं. सो म्हणून पण दर्शन परीक्षेमध्ये हे सगळ्या गोष्टी बघतो. डेफिनेटली रेट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिस्पिरेटरी रेट नॉर्मली जो मगाशी सांगितलं तसं. आता फॉरेन साऊंड्स ऐकण्याआधी आपण नॉर्मल एअर एंट्री ऐकली पाहिजे. सो एअर एंट्री ऐकण्यासाठी नॉर्मली हे ऑस्कल्टेशनचे पॉईंट्स आहेत, हे मुद्दामून मी टाकले. यामध्ये हा जो ऑस्कल्टेशन अँगल आपण फर्स्ट इयरला शिकलो होतो स्कॅपुलाचा है ना, तर इथे मस्क्युलर कव्हरेज कमी असतं म्हणून ऑस्कल्टेशन एरिया आपण तो डिफाईन केलेला असतो. तर तरी हे 4-5 पॉईंट आपण बॅक साईडने, काही जे ओबेस पेशंट असतात किंवा ब्रेस्ट साईज ज्यांचे फार मोठे असतात त्यांना आपल्याला एअर एंट्री पुढच्या बाजूने दिसत नाही, सो मागच्या बाजूने आपल्याला ऑस्कल्टेट करणं खास करून गरजेचं आहे. तर आपल्याला हे कव्हर करताना अप्पर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब अशा पद्धतीने हे कव्हर केलेलं असतं. आणि साईडने आपल्याला कधी कधी लोअर लोबला एअर एंट्री येते, प्लुरली फिजन अगदी माइल्ड असेल तर थोडंसं लॅटरली आपल्याला येत नाही, किंवा निमोनिया असेल किंवा लंग कॉम्प्रेस झाला असेल एखाद्या बाजूला तर इकडचे एअर लॅटरली एंट्री येत नाही, म्हणून लॅटरली आपल्याला बघणं गरजेचं असतं. सो हे एक डोबामानाने आपण ऑस्कल्टेशनचे प्लेसेस आहेत. आता यामध्ये जर नॉर्मल एअर एंट्री जर तुम्हाला कळली तर मग हा जो काही स्ट्रायडर आहे की ऑब्स्ट्रक्टर एअरवे, नॉर्मली हा ऑब्स्ट्रक्टर एअरवे न्यूबॉर्न बच्चूंमध्ये फार कॉमन असतो. लॅरिंगोमॅरिशिया नावाचा एक प्रकार असतो जी फिजिओलॉजिकल असते, ज्याच्यामध्ये लॅरिंग जे असतं हे कोलॅप्स असतं, जे काही असं तंग राहायला पाहिजे किंवा ताट राहायला पाहिजे ते तसं न राहता असं लूज झालेलं असतं. त्यातनं जेव्हा एअर जाते तेव्हा प्रत्येक वेळी ते अशा मुवमेंट्स करत असतं, त्याला स्ट्रायडर म्हणतात. तर ते बच्चे असे करत असतात. बऱ्याचदा तुम्ही जर गेलं तर अरे याला काय होतं आहे, पण मग त्याची हिस्ट्री जर तुम्ही व्यवस्थित विचारली तर त्याची आई सांगेल की नाही डॉक्टर त्याला लॅरिंगोमॅलेशिया आहे. हा लॅरिंगोमॅलेशिया पुढच्या
जन्मानंतरच्या 1-1.5 वर्षामध्ये हळूहळू कमी होत असतो. मग जे पॅरालाइज पेशंट असतात त्यांच्यामध्ये पण लॅरिंगोमॅलेशिया असतो. खास करून ब्रेनमधले जे पॉइंटाईन इन्फार्क्ट असतात त्यामध्ये लॅरिंगोमॅलेशिया असण्याची शक्यता असते. म्हणून पेशंटला ॲस्पिरेशन निमोनिया किंवा खाल्लेलं फुफ्फुसात जाणं वगैरे हे प्रकार होणे असतं. दुसरं स्टेडोर म्हणजे एक संथ गतीने एक आवाज येणे जो एक्सपायरेशन आणि इन्स्पायरेशन दोघांमध्ये येतो, जो कोमॅटो स्टेजमध्ये असतो. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे एक फॉरेन साऊंड. या व्यतिरिक्त जे कॉमनली आपल्याला ऐकायचे ते व्हीज आणि रॉन्काय. सो व्हीज रॉन्काय म्हणजे काय की कंटिन्युअस म्युझिकल साऊंड जो तुम्हाला शिट्टीसारखा एअर बझलिंगसारखा, खास करून जेव्हा एअरवे ऑब्स्ट्रक होतात, खास करून ब्रॉन्केल ॲस्थमामध्ये COPD याचा एक ऑडिओ माझ्याकडे होता. समोर मला तो सापडला नाही, मी तो ऐकवला असता. मी शोधून देईल तुम्हाला एकदा. त्याच्यात बऱ्याच प्रकारचे साऊंड्स आहेत की ते कसे आपल्याला ऐकायला येतात. तर नॉर्मली शिटीसारखा आवाज येतो, सू सू असा आवाज शिटीसारखा येत असतो, जो आपल्याला ज्याला आपण व्हीज किंवा रॉन्काय म्हणतो. रेल्स किंवा क्रॅकलिंग साऊंड, कॉमन आपण क्रेप्स पण म्हणतो त्याला. क्रेप्स म्हणजे कचपटासारखा आवाज किंवा असा काहीतरी वस्तू किंवा कागद गोळा केल्यासारखा आवाज असतो. खास करून हा हार्ट फेल्युअरमध्ये किंवा ब्रॉन्कोनिमोनियामध्ये, ARDS, COPD. आता बघा दोघं ठिकाणी COPD आहेत. ठीक आहे. एक काही वेळा कसं असतं की जो असिम्प्टमॅटिक COPD आहे किंवा जो ॲक्यूट एक्झासर्बेशनमध्ये आहे फक्त, त्यामध्ये व्हीज रॉन्काय दिसेल. पण ज्याला इन्फेक्शन आहे, ज्याला इन्फ्लामेशन झालं आहे आणि जो COPD आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेल्स किंवा क्रेप्स ऐकायला येतील. हा थोडासा फरक लक्षात घ्यायचा असतो. आता हे जे काही प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला पर्कशन, ऑस्कल्टेशन, पाल्पेशन ह्या तिन्ही गोष्टी आपण मेनली एक्झामिनेशनमध्ये करत असतो. पर्कशनमध्ये काय असतं की एक तुम्ही स्वतःच्याच किंवा दुसऱ्याच्या चेस्टवर तुम्ही एक डल साऊंड द्या. आपण पर्कशन नोट मधल्या बोटावर इंडेक्स फिंगर मारून आपण घेत असतो. पुढे मी त्याचा फोटो टाकलेला आहे. तर ती नोट, नॉर्मल नोट जी एअर असलेली आहे ते तुम्हाला लक्षात येईल ती. मग डल नोट आल्यानंतर एअर एंट्री कमी आहे पहिली गोष्ट. अगदी स्टोनी डल म्हणजे खाली काहीच नसल्याचा रेझोन्स येतोय, म्हणजे काहीतरी खाली ग्रोथ आहे किंवा पूर्ण डिमिनिश्ड एअर एंट्री आहे आणि सॉलिड पार्ट आहे. बोनवर तुम्ही जर केली, म्हणजे चेस्टच्या बोनवर जरी ती केली तरी तुम्हाला नोट जरा डल मिळते. पण बरोबर तुम्ही इंटरकोस्टल स्पेसमध्ये जर नोट दिली तर तुम्हाला रेझोनन्स साऊंड जो नॉर्मल लंग्सची नोट आहे ती येते. ठीक आहे. दुसरा प्लुरल इफ्युजन जर असेल, नॉर्मली एक्सरेमध्ये जेव्हा प्लुरल इफ्युजन दिसायला लागतं तेव्हा ते मोर दॅन 500 ml असतं, तेव्हा पहिल्यांदा एक्सरेमध्ये फ्लुईड लेवल दिसायला लागते. सो त्या केसमध्ये पेशंटला झोपून जर तुम्ही डल नोट केली तर येणार नाही. पेशंटला बसून डोलनेट केली तर पाणी बरोबर ग्रॅव्हिटीने एका लेवलला येतं. त्यासाठी सुद्धा 5-10 सेकंद पेशंटला बसू द्यायचं आणि मग तुम्हाला CP अँगल जे आहेत त्या CP अँगलला आपल्याला नोट केली तर डल नोट येते. दॅट बिकॉज ऑफ प्लुरल इफ्युजन. तर ही डल नोट जी आहे कॉमनली राईट साईडला येते. जर प्लुरल इफ्युजन होत असेल तर बऱ्याचदा म्हणजे कॉमनली राईट साईडला होतं आणि मग बायलॅटरली ते डेव्हलप व्हायला लागतं. सो CVSमध्ये डेफिनेटली ऑस्कल्टेशन. आता आपण जो ब्लड प्रेशर स्टेथोस्कोप वापरतो त्यामध्ये 2 टाईप असतात, बेल आणि रेग्युलर डायफ्रॅम. सो नॉर्मल जो हाय फ्रिक्वेन्सी साऊंड आहे मोर दॅन 300 हर्ट्जचा तो मोठ्या डायफ्रॅमने आपल्याला ऐकायला येतो आणि लो फ्रिक्वेन्सी साऊंड जो आहे तो छोट्या डायफ्रॅमने ऐकतो. जर चांगल्या क्वालिटीचा स्टेथो असेल जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला खरोखर जास्त हार्ड साऊंड ऐकायला येतात. पेशंट जर थीन असेल अजून खरोखर अभ्यासाच्या दृष्टीने तर जास्त साऊंड येतात. तुम्हाला वाटेल आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला येतं, नाही तर आपला स्टेथो खराब आहे. बट ते खरं तर S4 S3 आहे, S3 S4 आहे. सो ते आपल्याला साऊंड्स येतात. नंतर आपल्याला ही S3 S4मध्ये आपल्याला मर्मर, डायस्टॉलिक मर्मरमध्ये सुद्धा आपल्याला बेलचा तो साईड ऐकण्यासाठी सोपी जाते. अगेन रेटच्या बाबतीत आपण वरती बोललोच आहे, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया. यामध्ये सुद्धा फॉरेन साऊंड्स, मर्मर्स कोणी ऐकले नसतील तर रँडमली जो सिव्हिअर टू मॉडरेट ॲनिमियाचा पेशंट आहे त्याला तुम्ही नॉर्मली मायट्रल किंवा ह्या ब्ल्यू डॉट आहे तिथे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला मर्मर साऊंड डेफिनेटली ऐकला येतो. त्याला पॅनसिस्टॉलिक मर्मर म्हणतो. ठीक आहे. सिस्टॉल नंतर लगेच एक पटकन मर्मर आपल्याला ऐकून येऊन लगेच डायस्टॉल ऐकायला येतो. सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशने करणारी ती गोष्ट होणारी गोष्ट आहे ती होते. तिसरी गोष्ट फॉरेन साऊंडमध्ये सॉफ्ट हार्ड साऊंड येतात. म्हणजे पहिला साऊंड एकदम सॉफ्ट येतो. आपण हार्टच्या अतिशय, आता हे जे पॉईंट्स आहेत बघा तुम्हाला वाचता येत असेल तर सांगतो. हा जो येल्लो आहे हा ॲओर्टिक वॉलचा पॉईंट आहे की जिथे आपल्याला ॲओर्टिक वॉलचे साऊंड्स ऐकायला येतात.
ती सेकंड आणि थर्ड राईट इंटरस्पेसमध्ये इंटरकोस्टल स्पेस आहे. लेफ्ट साईडची जी आहे ती पल्मरिक वॉल आहे जी लेफ्ट सेकंड आणि थर्डला आहे. ट्रायकस्पर्ड वॉल जी आहे ही ग्रीन कलरची लेफ्ट स्टर्नल बॉर्डरला आहे. आणि मायट्रल किंवा ॲपेक्स बीट्स आपल्याला ह्या रेड डॉटच्या ठिकाणी ऐकायला येईल. तर सपोज आपल्याला जर हार्ट साऊंड अगदी डल ऐकायला येतोय तर व्हॉट वी सस्पेक्ट की एक तर तिथं पेरिकार्डियल इफ्युजन आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे हार्टच्या आजूबाजूला सुद्धा आवरण आहे ज्याला पेरिकार्डियम म्हणतो आपण. जर पेरिकार्डियम इफ्युजन झालं तर काय होईल, जो आवाज बाहेर जाण्यासाठी साऊंड पास होण्यासाठी मध्ये अजून एक मीडिया वाढतो, तिथे फ्लुइड येतं आणि त्यामुळे पुढचे जे काही साऊंड पास होण्याची जी मोमेंट आहे ती कमी होते. सो जर पेशंट थीन असेल आणि आपल्याला जर हार्ट साऊंड ऐकायला येत नसेल तर इफ्युजन असण्याची शक्यता आहे की ज्याचं प्रेझेंटेशन फक्त फीवर असू शकतो. ठीक आहे. सो दुसरं एम्फायमा म्हणजे ट्रॉमा असेल आणि लंग्सच्या बाहेरच्या बाजूने जर ब्लीड झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला लंग साऊंड्स पण ऐकायला येत नाही आणि हार्ट साऊंडसुद्धा ऐकायला येत नाही किंवा कमी प्रमाणात ऐकायला येतात. किंवा थिक चेस्ट वॉल आहे. थिक चेस्ट वॉलमध्ये बऱ्याचदा काही वेळा ग्रोथ असते, ओबिसिटी, हे सगळे डिसऑर्डर्स असू शकतात. आता व्हेरिएबल फर्स्ट हार्ट साऊंड्स. आता हार्ट साऊंड वेगवेगळे जर ऐकायला येत असेल तर हा खरंच अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे बरेच दिवस तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतरचा हा भाग आहे. परंतु जर ते क्लिनिकली बघायला नंतर आर्टिरियल फिब्रिलेशन किंवा आर्टिरियल फ्लटरिंग असेल किंवा कंप्लीट हार्ट ब्लॉक असेल तर तसे व्हेरिएशन दिसतात. हार्टमध्ये जे पर्कशन असतं मेनली ह्या बॉर्डर्सवर केलं जातं, ते हार्टच्या बॉर्डर्स डिफाईन करण्यासाठी. ठीक आहे. किंवा प्लुरल इफ्युजन पेरिकार्डियल इफ्युजन आहे की नाही हे बघण्यासाठी पर्कशन नोट केली जाते. ठीक आहे. CNSमध्ये मी फक्त अगदी 2-3च गोष्टी याच्यामध्ये घेतल्या आहेत. फार मोठा आणि व्हास्ट टॉपिक आहे. यामध्ये महत्त्वाचे मोटर सिम्पटम्स काय काय आहेत की आपल्याला पहिल्यांदा पेशंट जेव्हा येतो की माझ्या हातात ताकदच नसल्यासारखी वाटते, मग आपण आधी त्याचं CNS एक्झामिनेशन करताना त्याची पॉवर चेक करायची असते. अप्पर लिममध्ये प्रॉक्सिमल लिफ्टिंग ऑफ आर्म, हात डोक्यावर नेणे, ठीक आहे, किंवा खाण्यासारखे ॲक्शन्स करून दाखवणे. सो डायस्टल मुवमेंट ज्या आहेत त्यामध्ये स्विंग, रायटिंग, चावी फिरवून बघणे, सो ह्या फाईन मुवमेंट्स म्हणतो आपण, त्या करून बघणे. लोअर लिममध्ये अगेन कमिंग अप स्टेअर स्केस अप अँड डाऊन, स्क्वॅट करून बघण्यासारखं, म्हणजे उठबशा काढल्यासारखं थोडंसं बघणं जमतं आहे का. कधी कधी उठबशा काढताना जरी पेशंट उभा राहिला पण उठबशी काढताना पडतो, त्यावेळी आपल्याला वाटतं की प्रॉक्सिमल इन्फा किंवा प्रॉक्सिमल रिफ्लेक्सेस त्याचे कमी झालेले आहेत. नंतर चालता चालता अचानक पायात मग स्लीपर सटकून जाणे. एक वेल नोन कार्डिओलॉजिस्ट होते, तुम्हाला माहिती असेल कदाचित, म्हणजे आहेत अजून ते, तर ते पेपरवर असं लिहिता लिहिता त्यांच्या हातातनं असा पेन पडला. आता पेन बऱ्याच लोकांच्या हातातनं पडतो, पण त्यांनी पडलेला पेन सिरियसली घेतला. त्यांनी MRI केला तर त्यांना एक छोटासा ट्यूमर ब्रेनमध्ये आढळला की ज्याने अर्ली मोमेंट स्टार्ट केल्या होत्या. रेडिओ फ्रिक्वेन्सीज जास्त असल्यामुळे तो अर्ली ट्यूमर त्यांना आला. मग त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली. सो बघा, तो जो पेन पडलेला त्यांनी सिरियसली घेतला नसता तर ते कुठल्या तरी मोठ्या सायन्स किंवा सिम्पटम्समध्ये लँड अप झाले असते आणि मग लक्षात आलं. या छोट्या छोट्या गोष्टी. सो पायातनं स्लीपर सटकणे, बऱ्याचदा डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये चप्पल जाणवत नाही किंवा जाड वाटतो फ्लोअर. मी पुढे लिहिलेलंच आहेत खाली की चालताना चप्पल पडणे, ठीक आहे, विदाऊट सपोर्ट चालू न शकणे. न्यूट्रिशनमध्ये मसल वेस्टिंग, बरेच दिवस पेशंट उपाशी राहत असे. आजकाल डाएट करायची फॅशन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात लोक, त्याने मसल वेस्टिंग होतं, म्हणजे लॉस ऑफ प्रोटीन्स होतात, मसल छोट्या होतात किंवा त्यांचं डिबल्जिंग होतं, ठीक आहे, मसल ॲट्रोफी होते. नंतर कोऑर्डिनेशन, म्हणजे एखाद्या गोष्टीला कोऑर्डिनेट करता येत नाही. खास करून एखादं फाईन वर्क करताना त्यांना प्रॉपर जमत नाही की दोन गोष्टी जुळवून दाखवता येत नाही, ठीक आहे. तर किंवा एकमेकांमध्ये एखाद्या जर गोष्टी घालायच्या असतील, त्यांना जर छोटंसं दिलं तर हे छोटे छोटे डिव्हाइसेस पण येतात जे न्यूरोलॉजिकल प्रॅक्टिस करतात, त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. खास करून सेरेब्रल ॲटॅक्सिया बघा, ज्यांना काही लोक जे इप्टॉईन वगैरे घेतात त्यांचे पाय असे खाली येतात आणि झटकन पडतात, खाली असे पाऊल उचलतात, पुढे शेवटी जमिनीच्या जवळ गेला की एकदम जोरात पडतो, तो ॲटॅक्सिया असतो, ठीक आहे. नंतर इनव्हॉलंटरी मुवमेंट, कोरिया ट्रिमर्स डिस्टोनिया, म्हणजे सतत काहीतरी हालचाल होणे, ठीक आहे, मान हालत राहणे, हातांच्या मुवमेंट्स होणे, ठीक आहे, हे झाले मोटर. नंतर सेन्सरीमध्ये टिंगलिंग नमनेस, मग अशी म्हटलं डायबिटीजमध्ये हा कॉमन आहे, ठीक आहे.
की पायामध्ये पाय एक तर एकदम गरम किंवा फार गार वाटणे, अर्ली सिम्टम आहे डायबिटीसचं की हातापायांची आगाग होणे, अशा पेशंटचं तुम्ही आधी शुगर करा. मॅक्सिमम केसेसमध्ये हाय ग्लायसेमिक लेवल्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. दुसरं जमिनीवर असे कडक न वाटणे किंवा मऊ वाटणे किंवा खाली काही नसल्यासारखं वाटणं, सो दिस आर द सेन्सरी सिम्टम्स. ठीक आहे. सो आता सोबत पेशंटचं कॉन्शियसनेस, डेलिरियम म्हणजे कन्फ्युजन आहे का, म्हणजे मध्येच एक गोष्ट सांगतो, मध्येच काहीतरी दुसरंच बोलतो. आपण येऊन भेटून गेलो तरी परत 5 मिनिटांनी तुम्ही कधी आले. सो हे डेलिरियम स्टेज असतात. ठीक आहे. यामध्ये कन्फ्युजन होत असतं. तर नॉर्मली हे ॲडिक्शनमध्ये तर होतंच, पण हे थायमिन डिफिशियन्सीमध्ये पण होतं बरं का. B12च्या डिफिशियन्सीमध्ये डिफिशियन्सीमध्ये हे कॉमन आहे. खास करून जे अल्कोहोलिक विड्रॉवलमधले पेशंट असतात त्यांना थायमिन डिफिशियन्सी असते आणि त्यांच्यामध्ये हे डेलिरियम दिसतं. हॉल्युसिनेशन हा एक भयंकर प्रकार असतो. ठीक आहे. जे पेशंट ड्रग विड्रॉवलमध्ये जातात, कुठलेही ड्रग्ज असो, मग अगदी दारू असेल किंवा इवन तंबाखू असेल, सिगरेट असेल, त्याचा विड्रॉवल फार जबरदस्त असतो. त्याच्यामध्ये हॉल्युसिनेशन फार खतरनाक होतात. म्हणजे असे पेशंट सुसाईड करतात. सुसाईड केलेलं त्यांना समजतच नाही. ठीक आहे. म्हणजे आपण जरी गेलो तरी ते किंवा आपण नसलो, आपण लांबनं जरी ऑब्झर्व केलं होतं तर हां ये तू, हां ये इथे बेस हां झालं तुझं का, झालं हां मग तू जाण तिथे, तू बेस, मी फोन करतो तुला. आमच्याकडे एक ग्रामसेवक ॲडमिट होता, तर तो प्रॉपर हॉल्युसिनेशनमध्ये होता. पेशंट फार लेट स्टेजमध्ये आलेला होता. तर ते ऑफिसमधलं जे त्याचं कम्युनिकेशन चालायचं, तो त्याच्या बेडवर कंटिन्यू हेच करायचं. तुला मी सांगतो, तू तिकडे जा हां तिथे बेस. म्हणजे तो त्याच्या पुढे ते सगळं चित्र दिसत. दीज आर द हॉल्युसिनेशन्स. त्याला स्थळ का अशी काही घेणं देणं नसतं. ते इमोशन्स त्याला नसतात. सो हे हॉल्युसिनेशन्स आयदर विड्रॉवल्स याच्यामुळे बऱ्याचदा होतं किंवा एन्सेफेलोपॅथी असते, किंवा आपण म्हणतो ना ताप मेंदूमध्ये गेला आहे ना, ही एन्सेफेलोपॅथी असते, किंवा हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी म्हणजे कावीळ मेंदूमध्ये जाणं आपण जे बोलीभाषेत म्हणतो. तर त्या गोष्टींमध्ये हे हॉल्युसिनेशन्स व्हायला लागतात. ही एक सिरियस कंडिशन असते. सो आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं असतं. थॉट कंटेंट म्हणजे मध्ये फार चांगला विचार करणार, मध्येच फार वाईट विचार करणार. ठीक आहे. मग आपण हे जज करतो की वेदर इट इज गोज इन फेवर ऑफ सायकोलॉजिकल और पॅथॉलॉजिकल. इमोशनल स्टेट, हसतात मध्ये रडायला लागतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे हे रिफ्लेक्सेसमध्ये सुपरफिशियल रिफ्लेक्स आणि डीप हे दोनच मी आपले घेतलेत, जे कॉमन आपण यूज करतो. प्लॅनेटर रिफ्लेक्स प्रेझेंट आहे आणि अब्सेंट आहे. त्याचे खूप सारे रिझन्स आहेत. ठीक आहे. तर एक प्लॅनेटरी रिफ्लेक्स. ॲबडोमिनल रिफ्लेक्स एक फार महत्त्वाचा आहे, तो मी मुद्दाम घेतला. त्याचा ॲक्च्युली मग फोटो टाकायचं विसरलो. पेशंटला डोळे बंद करून ठेवलं आणि बेंबीजवळ जर एखादं शार्प गोष्ट नेली तर त्याचं मसलचं स्पॉन्टेनियस कॉन्ट्रॅक्शन होतं. सो दॅट इज ॲबडोमिनल रिफ्लेक्स. नंतर डीप टेंडन रिफ्लेक्समध्ये मग बायसेप, ट्रायसेप, नी जर्क, अँकल आपण जे नॉर्मली घेतो, हे रिफ्लेक्सेस त्याचे नॉर्मल आहेत की नाही हे महत्त्वाचं. ॲबडोमिनल एक्झामिनेशनमध्ये आता आपण जे प्रॅक्टिकली जे बघितलेलं असतं, थेरिटिकली जे आपण वाचलेलं असतं, त्याचा खरोखर इम्पॅक्ट इथे पडतो. ॲबडोमिनल एक्झामिनेशन जर तुम्ही या 6 एरियांमधनं केलं ना, तर तुम्हाला 100% डायग्नोसिस तिथेच मिळतं. आणि सगळ्यात कॉमन चूक होते याच्यामध्येच. पहिली महत्त्वाची गोष्ट, आपण ॲबडोमिनल एक्झामिनेशन करताना खास करून फिमेल्स असतील ना, तर एक तर तो सोशल स्टिग्मा असतो, आपण पोट पूर्ण उघडं करू शकत नसतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला बेंबीचं लोकेशन किंवा बेलीचं लोकेशन माहीत नसतं आणि म्हणून आपले सगळे हात चुकतात. जर तशी असेल काही केस, तर पहिल्यांदा पेशंटला सांगा की तुमच्या बेंबीवर बोट ठेवा. बेंबीवर बोट ठेवला की मग आपण जस्टिफाय करायचं की रिजन कसे आहेत. सिम्पल आहे. इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन असेल तर दॅट इज प्युअरली बिकॉज ऑफ गॅस्ट्रायटिस. ठीक आहे. किंवा कोलायटिसची रिलेटेड असू शकतं. तुम्हाला इथे भरपूर सारी लिस्ट आहे. एवढं सगळं बघणं कठीण आहे, म्हणजे तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण माहितीच तो टाकतो. कॉमन मी जे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला दिसतात की इपिगॅस्ट्रिकमध्ये पेन आहे, दॅट इज बिकॉज ऑफ गॅस्ट्रायटिस ऑर एन्ट्रोकोलायटिस किंवा एन्ट्रल वॉटेवर जे काय आहे ते. इवन अल्सरेटिव्ह कुठलेही चेंजेस असतात त्यामध्ये आपल्याला इपिगॅस्ट्रिक पेनमध्ये होतं. इपिगॅस्ट्रिकसोबत लेफ्ट हायपोकॉन्ड्रियल रिजनमध्ये पण हे स्प्रेड झालं असतं. सो नॉर्मली इपिगॅस्ट्रिक पेन आपण जर बघितलं गॅस्ट्रायटिसचं, तर हा चारही यांचा हा कॉमन एरिया असतो. यामध्ये पँक्रेटायटिस, कोलायटिस, खास करून बेंबीच्या जवळ जे पेन आहे ते कोलिक पेन असतात. यामध्ये कार्डिनल आणि महत्त्वाचं सिम्पटम म्हणून सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण राईट हायपोकॉन्ड्रियल रिजनमध्ये पेन म्हणतो, ह्या कोस्टल एरिया संपल्यानंतर जर इथं सिव्हिअर टेंडन असेल तर इथे काय असतं, लिव्हर असतं. लिव्हरच्या खाली काय असतं, गाल ब्लॅडर असतं. मग तिथे जर तिला जर इन्फेक्शन असेल, कोलिसिस्टायटिस असेल,
तर आपल्याला इथं टिपिकल पेन जाणवतं. ठीक आहे. गालस्टोनने जनरली इथं दाबल्यावर दुखत नाही, त्यामुळे गालस्टोन आहे आणि पोट दुखत असेल तर पित्ताच्या याच्याकडे झाले म्हणून माझं पोटात दुखतं असं म्हणत असेल तर हे 100% चुकीचं आहे. त्या शक्यतो दुखत नाही अनलेस अँड अनटिल तिथे वॉल्सला इन्फेक्शन म्हणजे कोलिसिस्टायटिस झालेला नसेल तर. झालं. जसं आपण खाली येतो, हा राईट इलेक फोसा जो आहे हा आपल्याला माहिती आहे की कॉमनेस्ट रिझन असतं अपेंडिसायटिस. यामध्ये अजून एक 2-4 गोष्टी तुम्हाला अजून सांगतो मी. हा जो मॅकबर्न्स पॉईंट असतो, सपोज हा इथून ते इथल्यामधला हा मॅकबर्न्स पॉईंट आहे. ठीक आहे. या मॅकबर्न्स पॉईंटला पेन होतं, बरोबर आहे, अपेंडिसायटिसमुळे. मग हे अपेंडिक्सच आहे का हे अजून बघण्यासाठी आपल्याला तिथे आपण 1-2-3 सेकंद दाबून ठेवायचं. दाबून ठेवल्यावर पेशंटला सांगायचं की काढताना मध्ये मला टोचल्यासारखं होतं का, म्हणजे रिबाउंड पेन होतं आहे का ते बघायचं. रिबाउंड पेन होतं तर येस दॅट कुड बी अपेंडिसायटिस. तसंच लेफ्ट इलेक फोसामध्ये दाबलं तरी राईट इलेक फोसामध्ये थोडंसं रिबाउंड पेन होतं, म्हणजे आतून टोचल्यासारखं होतं. येस अगेन इट गोज इन फेवर ऑफ अपेंडिसायटिस. दुसरं, दोन्ही राईट लंबर आणि लेफ्ट लंबरमध्ये कॉमनेस्ट आपण बघतो रेनल कोलिक पेन असतं की जे पाठीपासून मागल्यापासून पुढे येतं. ठीक आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा तुनी प्रतितुनीचं जे सांगितलेलं आहे ते याच्यामध्ये फार क्लासिकल दिसतं की लघवीचे किंवा संडासच्या जागेकडे दुखणं बरोबर जात असतं. आपण फक्त जर चांगलं विचारलं त्यांना तर ते सांगतात. ठीक आहे. कॉमन फिमेल्समध्ये हायपोगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतं एकदम मेन्स्ट्रुअल फेजमध्ये. सिस्टॅटिसमध्ये युरिन ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन असेल तर हायपोगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन होतं. ठीक आहे. राईट इलेक रिजनमध्ये पेन होण्याचं कारण आयदर एक स्टोन असतं किंवा फिकोलीत असू शकतात. ज्या पेशंटला कॉन्स्टिपेशन आहे आणि पोट दुखतं आहे आणि पेशंट जर लीन थीन असेल तर त्याला जर तुम्ही दाबलं खालून सपोर्ट देऊन तर तुम्हाला फिकोलीत फील होतो. फार रेअर आहे असे पेशंट मिळणं, पण फक्त माहितीसाठी सांगून ठेवतो. ठीक आहे. अगेन अंबायलिकल रिजन हा क्लासिकल आहे जिथं स्मॉल इंटेस्टाईन आहे. कोलायटिस किंवा एन्ट्रोकोलायटिसमध्ये कॉमनली अंबायलिकल रिजनमध्येच पेन होतं. आजूबाजूला तुम्ही थोडा जरी बोर्ड हात सरकवला तरी पेन फारसं होत नसतं. आता जेव्हा आपण पेशंटला पेन विचारतो तेव्हा पेशंट म्हणतो इथे दुखतं, इथे दुखतं, इथे सगळीकडे दुखतं म्हणतो. हे सगळं दुखणं ऐकून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा पेशंटला सांगायचं ठीक आहे आता सगळीकडे दुखतं, आता मी जिथे सांगतो तिथेच दुखतं का, मी जिथे दाबतो तिथे दुखतं का सांग. आपण वरती दाबलं का पेशंट काय म्हणतो तिथे नाही दुखत, इथे दुखतं. इथं नाही हो तिथे नाही इकडे दुखतं. त्याचं ऐकून घ्यायचं. त्याला सांगायचं की मला कळलं तुम्हाला कुठे दुखतंय, पण मी जिथे दाबणार आहे तिथे दुखतं का तेवढं फक्त हो नाही सांगायचं. असं जेव्हा आपण पेशंटला अलर्ट केलं की तो बरोबर आपल्याला साईड देतो, जागा देतो. आणि ओव्हरऑल सगळीचकडे जर जबरदस्त दुखत असेल, पेशंट गार्डिंग करत असेल, रिजिड असेल तर हा ओव्हरऑल बॅड पेरिटोनायटिस असू शकतो. त्यामध्ये सगळी ठिकाणी दुखतं, पेशंट तुम्हाला हात पण लावू देत नाही. दॅट इज अगेन सिरियस सिच्युएशन. आयदर तिथे परफोरेशन झालेलं आहे किंवा पेरिटोनायटिस डेव्हलप झालेला आहे. अशा पद्धतीचं एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे सर्वसाधारणपणे ऑस्कल्टेशन आपण अपर ॲबडोमेनमध्ये बघतो. काय बघतो ऑस्कल्टेशनमध्ये? महत्त्वाचं पेरिस्टाल्सिस बघतो. तुम्ही लूज मोशनच्या पेशंटच्या पेरिस्टाल्सिस ऐका, तुम्हाला जास्त ऐकायला मिळतं. तेच एखादा स्पायनल ॲनेस्थेशिया दिलेला पेशंट जर बाहेर आला असेल तर त्याला आपण NBM ठेवतो काही तास. का NBM ठेवतो? कारण त्याच्या पेरिस्टाल्सिससुद्धा पॅरालाइज झालेले असतात. ठीक आहे. मग असे पेशंट की जे सतत एखादा ड्रग घेत असतात आणि त्यांना कॉन्स्टिपेशन पण होतं, अशा पेशंटचे सुद्धा स्लगिश पेरिस्टाल्सिस असतात. सो ते पेरिस्टाल्सिस आपण ऐकू शकतो. ठीक आहे. सो परकशन मगाशी सांगितल्याप्रमाणे डिस्टेंडेड ॲबडोमेन, गॅसेस किंवा आपण असायटिसमध्ये सुद्धा परकशन्स करून बघतो किंवा लाईट रिफ्लेक्शन टेस्ट करतो. ठीक आहे. पाल्पेशन अगेन हिपॅटोमेगॅली. तुम्ही जर चांगलं पाल्पेट केलं, खरंच लिव्हर जर ग्रेड 2 पाल्पेबल असेल तर हाताला लागतं. स्प्लीन लागते. सिव्हिअर ॲनिमिया आणि लॉंग स्टँडिंग असेल तर स्प्लीनसुद्धा हाताला लागते. ओके. रेक्टल एक्झामिनेशन. आता रेक्टल एक्झामिनेशन यामध्ये हे सारे कॉमनेस्ट रिझन आहेत. फिशर, पाईल्स, प्रोलॅप्स, हिमोरॉइड्स. आणि हे एक मी जे दाखवायचं होतं तेच त्याचे टाकायचं विसरलो, ते म्हणजे प्रोस्टेट. आता प्रोस्टेटमध्ये अडल्ट पेशंटला जर तुम्हाला सोनोग्राफी करायला वेळ नाही आहे, पेशंटला लघवीत तुंबलेली आहे, तुम्ही लघवी रिलीव्ह केली, पेशंटला प्रोस्टेटचे सिम्पटम्स पण आहेत, तुम्हाला फक्त चेक करून बघायचं की खरंच प्रोस्टेट आहे का. तर एक जस्ट इंडेक्स फिंगर टाकून तुम्ही अँटेरियर प्रेस करून बघा, तुम्हाला गोलाकार बरोबर प्रोस्टेट लागते आणि कॉमन लागते. इवन ज्यांना सिम्पटम्स नाही आहे आणि थोडीफार एनलार्ज आहे त्यांनासुद्धा जर तुम्ही PR करून बघितलं तर प्रोस्टेट फील होते. बाकी कॉमन रेक्टल एक्झामिनेशन फिशरमध्ये काय दिसतं आपल्याला? कट दिसतो. ब्लिडिंग तर कॉमनली हिमोरॉइड्समध्ये पण होतं, फिशरमध्ये पण होतं. लोकांनी याला सरसकट मूळव्याध एवढा एक नाव देऊन
सोडून दिलेलं असतं. सो आपल्याला ते बघायचं असतं. बऱ्याचदा बच्चू पेशंट येतात प्रोलॅप्स म्हणून, रेक्टल प्रोलॅप्स. सो ह्या केसमध्ये हिस्ट्री फार गरजेची आहे. जर प्रोलॅप्स असेल तर त्याच्यावर त्याला काहीतरी सेक्शुअल हॅझार्ड झाला आहे का, किंवा काही एक्स्टॉर्शन झालेलं आहे का, प्रोलॅप्स व्हायचं रिझन काय होतं. रिसेंटली 1.5-2 महिन्यापूर्वी एक मोठा प्रोलॅप्स, जो अगदीच 10-12 वर्षाचा मुलगा आणि अगदी मोठा प्रोलॅप्स घेऊन आला होता. सो ह्या गोष्टी बघताना तुमच्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, ज्याच्यासाठी तुम्ही त्याची विचारणा आणि चौकशी केली पाहिजे. आणि जर तिथे जर काही थ्रेट ॲक्ट वाटत असेल तर यू हॅव टू त्याची कारवाई करायला पाहिजे. हिमोरॉइड्स म्हणजे जे पाईल्स ब्लीड होतात, आपण त्यांना नॉर्मली हिमोरॉइड्स म्हणतात, मग त्यात तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिसतील. सो आता हिस्ट्री टेकिंग हा जो भाग आहे, सो तुम्हाला लक्षात येईल की 80% डाटा आणि डायग्नोसिस आपल्याला हिस्ट्री देत असतो. हिस्ट्री टेकिंग खरंच एक आर्ट आहे. इट विल अर्न डे बाय डे और बाय एक्सपिरियन्स, है ना. की एकच प्रश्न विचारायचा आणि काहीच नाही. की आता मागे एक पेशंट आला आणि त्याला फक्त कन्व्हर्जन आला, काहीच करत नव्हता, तो बसला होता. कन्व्हर्जनची हिस्ट्री काहीच नाही, 14-15 वर्षाचा, एज पण नाही, हिस्ट्री काहीच नाही. त्याला फक्त हिस्ट्रीमध्ये विचारलं की काही खाल्लं होतं का थोड्या वेळापूर्वी. तर त्याने थोड्या वेळापूर्वी काय खाल्लं होता, कॅम्फर खाल्ला होता, कापूर खाल्ला होता. आणि तो त्याची ॲक्शन थोड्या वेळात आली आणि त्याला कन्व्हर्जन आला. सो हिस्ट्री गिव्हज अस 80% डायग्नोसिस. अगेन हिस्ट्री ही एक मेडिकल रेकॉर्ड राहतो, मेडिकल इव्हेंट राहतो. मगाशी तुम्हाला मी ही आपली लास्ट राहिली, मगाशी एक जो मी किस्सा सांगितला होता तो माझ्यासोबतच घडला होता. रुबी हॉलमध्ये मी असंच काम करत असताना एका पेशंटची हिस्ट्री घेतली आणि एक आय वॉर्ड म्हणून तिथे वॉर्ड आहे, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण मग तिथे स्पेशल रूम असतात आणि तिथे एक बेंगॉली फॅमिली पर्सन ॲडमिट झाला. मी त्यावेळेस पण असे माझे हिस्ट्री घेताना मी आपला स्टूल बिल घेऊन बसून, तिथे काय आता वेळ असायचं, सगळं अगदी निवांत चालायचं म्हणून छान हिस्ट्री लिहिली. त्याने मला हिस्ट्री दिली, हिस्ट्री ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा सिन्स 1982. मी लिहून टाकली. लिहून टाकल्यानंतर सगळी हिस्ट्री घेतली, मी त्याची सही तिथेच घेतली माझ्याच पेनने. आणि माझी बरं त्यावेळेस माझ्या पेनचं शाई पण वेगळी होती, त्यामुळे ती आयडेंटिकल होती. मला 1 ते 1.5 महिन्यानंतर मला मेडिकल डायरेक्टरच्या रूममधून फोन आला की तुम्ही खाली या. मग गेलो तर त्यावेळेस बॅनर्जी म्हणून मेडिकल डायरेक्टर होते, तुला आठवत असेल. तर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर ये तू हिस्ट्री तुमने लिया की. म्हणलं हां, माझंच अक्षर, माझी सही मीच घेतली. ये बोल रहे आपने झूठ लिखा, ब्रॉन्कियल इनको अस्थमा है ही नहीं. उनका क्लेम त्यांचा रिजेक्ट झाला होता बिकॉज ऑफ प्री एक्झिस्टिंग डिसीज त्या हिस्ट्री शीटवर आल्यामुळे त्याचा क्लेम रिजेक्ट झाला होता. मग ते मला लांबनं दिसत होतं की माझंच अक्षर आहे, माझं. म्हटलं सर बघू द्या मला एकदा. मी हातात घेतली, म्हटलं सर ठीक आहे, मी चुकेल कदाचित जर मी ब्रॉन्कियल अस्थमाची हिस्ट्री लिहिल फक्त, पण मी पर्टिक्युलर 1982 पासून लिहिली आहे, याचा अर्थ मी 82 तर टाकू शकणार नाही म्हटलं सर. सो मग त्यांनी बेंगॉलीमध्ये त्यांना सांगायला सुरुवात केली, ते जे होते पेशंट, की तुम्ही तरी आमची बाजू घ्या. तर म्हणलं नाही, त्याने बरोबर घेतलं. त्यांनी पण त्यांना बेंगॉलीत सांगितलं, मला ते नंतर फक्त भाषांतर कळलं, शेजाऱ्याने सांगितलं की त्याने बरोबर घेतली, तुमची सही आहे, तिथे पर्टिक्युलर नोट केलं आहे, सो मी काहीच करू शकत नाही. सो म्हणून आपण जो मगाशी हिस्ट्री शीट जी आपण बघितली त्याच्यावर पेशंटची सही असणं फार गरजेची आहे. नाहीतर पेशंट म्हणू शकतो की मी हे सांगितलंच नव्हतं, मी हे केलंच नव्हतं, अशा पद्धतीने ते होऊ शकतं. ठीक आहे. येस, थोडंसं आपण स्पीडने घेतलं.